नमस्कार, मी डॉक्टर यश वेलणकर आणि आज आपण थिंकिंग स्लो अँड फास्ट हे डॅनियल केनमन यांचं जे पुस्तक आहे त्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचे आपले वक्ते श्रीयुत माधव पंडित यांनी त्या पुस्तकाचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे. आमचे त्या विषयावर अनेकदा चर्चा झाली आहे आणि आपण जी काही माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करतो, साक्षी ध्यानामध्ये आपण जे लक्ष देण्याचे जे काही कौशल्य विकसित करतो आहोत त्यामध्ये विचार कौशल्य विकसित करणं हा देखील एक महत्वाचा भाग आहे. आपण स्वतःला देखील विचारायला हवं, आपल्या क्लायंटला देखील विचारायला हवं. असं आपण म्हणतो की आत्ता तुझ्या मनात विचार आहेत, तू विचार करतो आहेस की आपोआप मनात विचार येत आहेत? हा प्रश्न आपणही स्वतःला विचारायला हवा, आपल्या क्लायंटना विचारायला हवा. हा प्रश्न आपण कधी विचारला नसतो, कारण विचार येणं आणि विचार करणं या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत याचंच भान आपल्याला नसतं. पण ज्यावेळी आपण हा सराव करू लागतो त्यावेळी आपलं हे भान हळूहळू वाढत जातं आणि त्यावेळी हेही देखील भान वाढत जातं की मनात एक विचार येतो आणि त्यावरच मी विचार करू लागतो. आणि त्यामुळेच विचार येणं आणि विचार करणं यातली ही जी सीमा आहे ही खूपच अंधुक आहे. केव्हा आपण विचार करत असतो आणि केव्हा आपल्या विचार मनात येत असतात हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपण अधिकाधिक सजगतेनं हे लक्षात येणं हेच खूप महत्वाचा सराव आपल्यासाठी आहे. आता मी विचार करतो आहे की विचार मनात येत आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग या पुस्तकाची गंमत अशी आहे की ज्यावेळी मी विचार करतो आहे असं उत्तर स्वतःला देतो त्यावेळी सुद्धा माझ्या मनात जो पहिला विचार आलेला असतो त्याच पद्धतीनं, त्याच साच्यामध्ये, त्याच पॅटर्न नुसार मी विचार करतो. आणि म्हणूनच त्याला डॅनियल केनमन यांनी फास्ट थिंकिंग असा शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी खूप प्रयोग केलेले आहेत. म्हणजे आपण सर्वजण अतिशय विवेकानं विचार करतो असं आपल्याला वाटत असतं. आपण अनेक निर्णय विचार करून घेतले असं आपल्याला वाटत असतं. पण डॉक्टर केनमन यांनी असं दाखवून दिलंय की जे आपण असे विचार करून निर्णय घेतले असं वाटत असतं ते सुद्धा बऱ्याचदा फास्ट थिंकिंग असतं. ते सुद्धा भावनेच्या भरात घेतलेले ते निर्णय असतात. आणि त्यामुळे आपल्याला नक्की हे फास्ट थिंकिंग आणि स्लो थिंकिंग यातला जो काही फरक आहे तो समजून घ्यायला हवा आणि नंतर त्याचा सराव करायला हवा. केवळ समजून घेऊन उपयोग नाही. आज आपण केवळ समजून घेणार आहोत, पण नंतर आपल्याला स्वतःला ते आजमावून पाहायला हवं की आता मी जो काही विचार करतोय हे फास्ट थिंकिंग आहे की स्लो थिंकिंग आहे. आणि फास्ट थिंकिंगही होणार काही वेळा, पण आपले निर्णय घेताना अधिकाधिक वेळा आपण स्लो थिंकिंगचा अवलंब करायला हवा असं डॅनियल केनमन हे सांगतात. कारण अनेक वेळा म्हणजे त्यांनी नवीनच एक शास्त्र विकसित केलेलं आहे ज्याला बिहेवियर इकॉनॉमिस्ट असं आता म्हटलं जातं आणि त्यामधलंच त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे. तर कुठला स्टॉक घ्यायचा, कोणते स्टॉक विकायचे शेअर मार्केट मधले यातला निर्णय हा बऱ्याचदा लॉजिकल केला जातो. अनेक चार्ट पाहिले जातात आणि त्यामुळे ते स्टॉक घेणाऱ्यांना विकणाऱ्यांना असं वाटत असतं की मी अतिशय अभ्यास करून, स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करून हा सर्व निर्णय घेतलेला आहे. डॉक्टर केनमन यांनी हे दाखवून दिलं आहे की असा जरी सर्व विचार केलेला असला तरी सुद्धा असे हे जे काही फिनान्शियल निर्णय असतात हे सुद्धा बऱ्याचदा फास्ट थिंकिंगचा भाग असतात. आणि त्यामुळे आपल्याला हे प्रथम विचार येणं आणि विचार करणं यातला फरक लक्षात यायला हवा. आणि ज्यावेळी आपण विचार करतो आहोत असं लक्षात येईल त्यावेळी ते फास्ट थिंकिंग आहे की स्लो थिंकिंग आहे याकडेही आपण लक्ष द्यायला हवं. आणि हे असं लक्ष देणं म्हणजेच माइंडफुलनेसचा सराव आहे. आणि त्यामुळे मी आता माधव पंडित सरांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकामधले जे काही मुद्दे काढले आहेत, नोट्स काढले आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या पॉइंट्सवर बोलणार आहेत. डॅनियल केनमन यांनी जे काही संशोधन केलं त्याविषयी ते बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला व्हिडिओ ऑडिओ सुरू करून त्यांचं बोलणं सुरू करावं. थँक्यू. नमस्कार. सॉरी, मी खूप काळानंतर असा काही बोलण्याचा उद्योग करतोय त्यामुळे आय एम प्लीज बेअर विथ मी. हे कदाचित खूप लवकर संपू शकतं, कदाचित खूप लांब ताणू शकतं. सो प्लीज. दोन गोष्टी त्याच्यामध्ये.
मी सुरुवात करताना जसं सर म्हणाले, की हे नक्कीच आहे, की त्या पुस्तकात बरेच वेळा माइंडफुलनेसच्या संदर्भातला आपण जे काही करतो त्याचा रेफरन्स लागत राहतो. म्हणजे त्याच्यात त्यांनी कुठेही असे शब्द वापरलेले नाहीयेत. किंबहुना हे मला त्या पुस्तकाचं खूपच मोठं एक भारी वाटलं, की इतक्या लांबलचक काळ अभ्यास करून त्या कन्सेप्टवर नोबेल मिळण्यापर्यंत त्यांचा अभ्यास असतानाही कुठलेही सोपे उपाय हे करा, हे करू नका, यातनं हे होईल, त्यातनं ते होईल, असं मांडणी कुठेही कधीही केलेली नाहीये. सो कॉम्प्लेक्सिटी ऑफ माइंड आपण ज्या प्रकारे विचार करतो याच्यातली जी कॉम्प्लेक्सिटीज आहेत ती सिंपल म्हणजे आपण फक्त कुठलंही फास्ट थिंकिंग करत नाही, कुठलंही स्लो थिंकिंग करत नाही. सगळं एकमेकात इतकं गुंतलेलं असतं आणि ती गुंतागुंत समजणं खूप प्रयोगातनं आत्ता झालेल्या ब्रेनच्या रिसर्च मधनं काही त्यातले मुद्दे जरी कळले असले तरी ते इतकं सोपं नाहीये की त्याचं आपण 1+1=2 अशा प्रकारे मांडणी करू शकतो आणि ती सर्व ठिकाणी सदा सर्व काळ लावू शकतो. सो याचं भान इतक्या अभ्यासानंतरही अख्ख्या पुस्तकात कुठेही सुटलेलं दिसत नाही. सो देर आर नो इझी रेमेडीज बट येस काही नियम त्यांनी निश्चित केलेत अनेक प्रयोगांमधनं आणि ते नियम सर्वकालीन सर्व ठिकाणी सर्व लोकांना लागू आहेत. म्हणजे अमेरिकेपासून आफ्रिकेपर्यंत आपण मध्ये आलो असे सगळेच्या सगळ्या लोकांना सेपियन्सला लागू असलेले हे नियम आहेत. ब्रेन सगळ्या सेपियन्सचा सारखा आहे. सो थोडं मी मागे जातो एक पाऊल, की बाबा मी ह्याच्यातनं काय म्हणजे व्हाय आय लाइक दिस बुक सो मच. एक माझ्या गोष्ट लक्षात आली म्हणजे मी जवळजवळ एक 2-2.5 वर्षापूर्वी विपश्यना केलं. त्याच्यानंतर माइंडफुलनेसचा सरांबरोबर कोर्स केला आणि अ, खूप रेग्युलर प्रॅक्टिस करतो असं मी म्हणणार नाही, पण मी त्या विचारात आहे कंटिन्युअस. काही वाचन, मध्ये बोलणं, मध्ये प्रॅक्टिस असं सारखं चालू आहे. म्हणजे प्रॅक्टिसचा काळ सोडला तर जसं आपण म्हटलं, की आपण जवळ-जवळ 95% 98% काळ हा त्याच्या बाहेरच असतो आणि सतत कोणाशी तरी इंटरॅक्शन, कुठलं तरी काम, काहीतरी बघणं, बोलणं चालू राहतं. सो मला एक लक्षात आलं, की काहीही झालं तरी सामान्यतः ऑब्झर्व्ह करत राहणं सर्वांना आणि त्याच्यातनं त्याचं एनालिसिस करत राहणं म्हणजे त्यांच्या डिसिजनवर, त्यांच्या जजमेंटवर हे आपण टाळूच शकत नाही. आता ही टाळणारी अनेक लोकं असू शकतील मला माहीत नाही. पण मी तरी ते कधीही टाळू शकलेलो नाही, की कोणी काही अगदी सिग्नल जरी तोडला, की काय याला खरंच त्रास होईल का? का काय एवढी त्याला घाई असेल? यू कीप ऑन एनालायझिंग पीपल अँड देअर बिहेवियर म्हणजे मी तरी. सो मी त्याचा पुढचा मार्ग असा शोधला, की बाबा जर हे ऑब्झर्वेशन आपण करतच राहणार आहोत, तर त्या ऑब्झर्वेशनला आपण माइंडफुलनेस किंवा एक ऑब्जेक्टिव्हिटी जोडावी, की बाबा आपण ऑब्झर्व्ह करताना देखील कसं ऑब्झर्व्ह करतोय, हे नीट स्वतःचं स्वतः ऑब्झर्व्ह करावं. की आपण ऑब्झर्व्ह करताना त्याच्यावरच्या रिएक्शन्स आपल्या प्रत्यक्षातल्या नाहीच, आपल्याच डोक्यातल्या. मी काही कोणाला कधी जाऊन काही थांबवायचा प्रयत्न केला याच्यातला भाग नाही. ऑल द टाईम आपण स्वतः एखाद्या गोष्टीला रिएक्ट करताना देखील काय करतो, आपल्या डोक्यात काय होतं, आपण कशाप्रकारे एखाद्या गोष्टीचा विचार करतो, स्वतःबद्दलचं करणं जास्त कठीण आहे. ॲटलीस्ट समोरच्याने ज्याचा आपला डायरेक्ट रेफरन्स नाहीये, अशा गोष्टींबद्दल पण अगदी न्यूजबद्दल, इतर काही गोष्टी घडल्याबद्दल आपण कसा विचार करतो. त्यातले आपण आपले कुठले जसं आपण परत ते शब्द वापरले की प्रश्न येतो. पण आपले बिलीफ्स, आपले संस्कार कसे फटकन उफाळून बाहेर येतात आणि आपल्यालाच माहिती असलेल्या अनेक लॉजिकल, रॅशनल गोष्टी आपण कशा अप्लाय करू शकत नाही. हे खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे आणि ते मी करत राहतो सारखं. मला ह्या पुस्तकामधल्या अनेक अनेक मुद्द्यांचा ह्याच्यात खूप खूप सतत गेल्या 6-8 महिने मी अ, मध्ये-मध्ये वाचून त्यातले काही मुद्दे प्रत्यक्षात बघून तपासण्याचा प्रयत्न करत राहतो आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी जसं म्हटलं परत सरांना मगाशी बोलताना, की इट्स नॉट पॉसिबल, की म्हणजे मुद्दा जर 100 मुद्दे असतील, तर मला त्यातले 25 कळलेत, त्यातले मी 4-5 मांडणार आहे. सो प्लीज पुस्तकाचा माझा खूप विषय आहे आणि तो एक्सप्लेन होईल तुम्हाला असं नाही होणार. काही इंटरेस्टिंग मुद्दे निश्चित कळतील. पुस्तक खूप चांगलं आणि खूप वाचनीय आहे. म्हणजे तुम्ही वाचायला हवं असं मी रिक्वेस्ट करेन आणि त्याचा फायदा पण आहे निश्चित. सो मी जसं मगाशी म्हटलं तुम्हाला, की हा माझा अगदी पहिला प्राईम हे होता, की त्याच्यानंतर मी ब्रेनची बरीच पुस्तकं वाचली. त्या रिलेटेड वाचली, की आपली एनालिसिस माइंडफुली व्हावं. त्याच्यात आपलेच जुने बिलीफ्स आणि गोष्टी मध्ये येऊ नयेत. कारण परत म्हणजे हे अगदी सर्वसाधारण सत्य आहे, की परनिंदेसारखं सुख नाही.
तर दुसऱ्याला नावं ठेवण्यात जो कुठे आतमध्ये आपल्याला अगदी न कळत आनंद होतो, तो खरा आहे. म्हणजे तो आपण कितीही टाळू शकत नाही बोललो तरी किंवा आपण व्यक्त जरी केला नाही, तरी तो आपल्याला आतमध्ये होतोच, की हा कसाचा आहे, तो कसाचा आहे. दुसरे कसे आहेत हे तर सांगण्यात आपल्याला भयंकर आनंद होतो. तर त्याच्या मागची पण आपल्या डोक्यातली कारणमीमांसा कशी होते, हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. सो मला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्या पुस्तकाचा खूप फायदा झाला. पुस्तकाचं ऍक्च्युली त्यांनी 5 भाग केलेत, की अ, त्या 5 भागात त्यांनी एक अख्खी जसं फास्ट थिंकिंग, स्लो थिंकिंग हा त्यांनी जे शब्द पण वापरलेत ना, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी 2 मुद्दे केलेत, की एक सिस्टम 1 ही जी फास्ट थिंकिंग आहे आणि सिस्टम 2 जी स्लो थिंकिंग. आता अगदी साधा-सुधा म्हणजे आपण त्याला अनेक टर्मिनॉलॉजी वापरू शकतो. त्यातली अगदी कॉमन टर्मिनॉलॉजी म्हणजे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड अशी आहे किंवा ऑटोमॅटिक किंवा इंट्युटिव्ह माइंड की बाबा जे आपण इतक्या फास्ट रिएक्शन करतो, की बाबा आपण श्वास घेतोय तर आपल्याला कळत नाही. पण श्वासावर लक्ष ठेवायला सांगितलं, तर खूप कठीण जातं. अगदी इतक्या बेसिक 2 गोष्टींमधला फरक आहे, की श्वास घेणं इतकं सोपं आहे आणि श्वासावर लक्ष ठेवणं किती कठीण आहे जर तुम्ही माइंडफुल प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला माहिती. तर इतक्या 2 गोष्टींमधला ह्या 2 व्यवस्था आहेत आणि त्यांनी नावं वापरताना जी सिस्टम 1 आणि सिस्टम 2 वापरली, ही पण माझ्यासाठी खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की तुम्ही सबकॉन्शियस माइंड हा शब्द वापरला किंवा कुठलेही अशा प्रकारचे ऑटोमॅटिक, इंट्युटिव्ह असे शब्द वापरले, की सडनली त्याच्या भोवती आपण आतापर्यंत अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वाचलेल्या गोष्टींचं एक जंजाळ उभं राहतं. म्हणजे राहतच एक प्री नोशन्स ज्याला म्हणू आपण एक आपलं एक मत, आपला एक विचार त्याच्या भोवती गोळा होतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन स्वच्छ समोरचा काय म्हणतोय हे ऐकण्याच्या अगोदरच आपलं काहीतरी त्याच्याभोवती एक ढग तयार होतो. सो ते ह्या सिस्टम 1 आणि सिस्टम 2 मध्ये यांनी सक्सेसफुली टाळलंय, की सिस्टम 1 म्हटलं किंवा सिस्टम 2 म्हटलं, की कुठलंही आपल्या डोळ्यासमोर काही उभं राहत नाही. सो त्यांना काय म्हणायचंय त्याच प्रकारे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. दुसरा त्यांनी एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा मांडलाय, जो मी मांडणार आहे, की स्टॅटिस्टिकली थिंकिंग इतकं अवघड का आहे? की आपण सतत कुठल्याही गोष्टीचा विचार करताना म्हणजे आता तुम्ही यातले बरेच लोक काउन्सिलिंग करत असाल आहातच म्हणजे. तर हा म्हणजे अगदी आपण प्रश्न विचारताना, आपण समोरच्याचे मुद्दे समजून घेताना किती वेळा आपण स्टॅटिस्टिक्सचा आधार घेतो, हे अगदी तुम्ही पण स्वतःला विचारू शकता. आणि त्याचं उत्तर प्रॅक्टिकली नाही असं आहे. म्हणजे अत्यंत कमी वेळा. ते तुम्ही भांडलात तर गेल्या 7 वर्षात तुम्ही एक्झॅक्टली किती मिनिटं हा उद्योग केला असेल, असं विचारणं आणि त्याला उत्तर देणं हे जगातलं 7वं आश्चर्य, 8वं आश्चर्य होऊ शकेल. की स्टॅटिस्टिकली बाबा किती वेळ आपल्याला जे लक्षात राहतं, त्या सगळ्या इमोशन्सच असतात. आणि हा पण एक आपल्या डिसिजन्स मधला, आपल्या बिहेवियर मधला खूप मोठा मुद्दा आहे, की आपण एखाद्या अनुभवातनं, एखाद्या एक्सपेरिमेंट मधनं, एखाद्या कामातनं घेऊन जे बाहेर पडतो, ते शक्यतो ऑब्जेक्टिव्हली आपल्याकडे स्टोअर राहत नाही. ते सतत इमोशन्सच्या किंवा बिलीफच्या किंवा त्या ज्या फॉर्ममध्ये तयार होतं आणि ते साठवलं जातं, ते तसंच्या तसं स्टॅटिस्टिकली आपल्याला किंवा पुढच्या वेळी अप्लाय करताना ते इतकं नॅचरल होतं, की त्याचा तसा उपयोग होत नाही. सो ह्याच्यामध्ये यांनी खूप परत वेगवेगळे मुद्दे मांडायचा प्रयत्न केलाय, की येस हा आपल्या मेंदूचा एक त्या फंक्शनमध्येच ती डिफिकल्टी आहे, की स्टॅटिस्टिकली किंवा स्लो थिंकिंग करणं अवघड आहे. म्हणूनच तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे, की श्वास घेणं सोपं आहे, श्वासावर लक्ष ठेवणं कठीण आहे. हे आपण सतत 2 सिस्टम मधलं डिफरन्स लक्षात घेतला पाहिजे. तिसरा त्यांनी एक जे सर मगाशी म्हणत होते, की इंट्युटिव्ह गोष्ट डिसिजन्स कशी होतात आणि का होतात ह्याच्यावर त्यांनी खूप खूप भर दिलाय. आणि त्याच्यात त्यांनी खूप चांगला शब्द वापरलाय. त्याला ते म्हणजे ते आता त्याचा उच्चार नाही करता येणार, पण त्याचं आपल्याला जे दिसतं तेवढंच सत्य आहे. ह्याच्या बाहेर काही नाही. हे समजून डिसिजन घेण्याची आपली एका मनाची जी शक्ती आहे, ती अमर्याद आहे. म्हणजे शंकाच येऊ नयेत आणि आपण त्या एका दिशेला चाललो, की त्याच दिशेला पुढे जात राहावं. ह्या प्रकारची जो आपल्या मनाची कंडिशनिंग झालेलं आहे आणि ते आज नाहीये आणि हे इथे नाहीये. याचा काहीही इंडियन असण्याशी किंवा आणखीन काही असण्याशी संबंध नाही. ह्या ब्रेनचाच मुद्दा आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी असा शब्द वापरलाय, की व्हॉट यू सी
इज ऑल देअर इज. तुम्हाला जे दिसतंय तेवढंच आहे असं समजून काम करण्याची आपली जी कॅपॅसिटी आहे ती खूप खूप जास्त आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी आपलं कामाचं प्लॅनिंग करण्यापासून ते एखादी गोष्ट समजून घेण्यापर्यंत प्रत्येक वेळी आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही किंवा ते लक्ष जाऊ नये अशाच प्रकारची डोक्याची व्यवस्था आहे. तो म्हणून का इनफॅक्ट त्याच्यामुळे कामं पण होतात असं मी म्हणेन कधीतरी. कारण खूप तुम्ही सगळ्या गोष्टी विचार करत बसला, माहिती करून बसला, तुम्ही चौकातच उभं राहाल, कुठे जाणारच नाही रस्त्यात. पण हा एक सगळ्या गोष्टींमधला मुद्दा आहे, की आपण सतत अ, जेवढी माहिती आहे, जे काही दिसतंय तेच पूर्ण आहे असं समजून डिसिजन घेण्याची जी पद्धत आहे किंवा डिसिजन घेण्याची इनहेरंट त्याला इंट्युशन म्हणतो आपण. त्याला फास्ट थिंकिंग म्हटलंय यांनी. याला सिस्टम 1 म्हटलंय कानमन सरांनी किंवा प्रोफेसरांनी. हा तो सगळा मुद्दा आहे. सो चौथा जो मुद्दा आहे तो मी मांडणार नाहीये. त्याच्यात ते प्रॉस्पेक्ट थेअरी आहे ज्याच्यासाठी ऍक्च्युअली त्यांना मिळालंय नोबेल. आणि ती खूप छान मला कळली असं मला वाटत नाही, की मी जी मांडू शकेन. ज्याला खरंच खूप इंटरेस्ट आहे त्यांनी पुस्तकच वाचावं. बिहेवियरल सायन्स बद्दलच ते मुद्दे आहेत आणि त्याच्यात निघालेले मुद्दे म्हणजे 2010 साली यांना नोबेल मिळालंय आणि त्याच्यानंतर जवळ-जवळ 2014-15 सालापासून ऍक्च्युअली त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर जगभर वापर होतोय. म्हणजे हॅपीनेस इंडेक्स हा 10-12 वर्षापूर्वी काढला जात नव्हता. जसा जी आज गेली 50, 70, 80 वर्ष काढला जातोय डेव्हलपमेंट मोजायला. अशा प्रकारे गेल्या 10-12 वर्षात हॅपीनेस इंडेक्स काढवला जायला लागला. सफरिंग इंडेक्स काढायला लागला, की बाबा हॅपीनेस इंडेक्सचाच रिव्हर्स मुद्दा असेल तो. पण मुद्दा असा आहे, की फक्त वेल्थ, फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मोजून काम होणार नाहीये. तर लोकांचं जर वेल बिंग तपासायचं असेल, तर त्याच्याबरोबर त्यांची इमोशनल म्हणजे ती पण शोधली पाहिजे, मांडली पाहिजे. आणि त्याचे वेगवेगळे सर्व्हेज, वेगवेगळे पॅरामीटर्स याच्यात कानमन एकटाचाच मुद्दा नाही डॉक्टर कानमनचा. अनेक लोकं त्यात इन्व्हॉल्व्ड आहेत. पण जे 10 लोकांनी जर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ही गोष्ट सुरू झाली असेल, तर त्यातला एक मोठा कॉन्ट्रिब्युटर डॉक्टर कानमन आहे. आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्स किती महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे कशाप्रकारे पुढे गेलं पाहिजे याच्यावर जगभर खूप चांगला सुरू आहे. म्हणजे हॅपीनेस इंडेक्स हा त्यातला सर्वात ढळढळीत मोठा दिसणारा पार्ट आहे, की जो गेल्या 10 वर्षात जगभर दरवर्षी जसा इकॉनॉमिक इंडेक्स काढला जातो, तसा हॅपीनेस इंडेक्स काढला जातो. शेवटचा पार्ट त्या पुस्तकाचा आपल्या सगळ्यांसाठी अगदीच रिलेव्हंट आहे. म्हणजे थेट रिलेव्हंट आहे. त्याच्यात त्यांनी असे जे मुद्दे मांडलेत, त्याच्यावरही आपण बोलू पुढे, की अ, त्याच्यात त्यांनी एक्सपिरियन्स सेल्फ आणि रिमेंबरिंग सेल्फ असे 2 कॅरेक्टर्स घेतलेत, की आपण कशाप्रकारे एखादी गोष्ट ठेवतो लक्षात, कशाप्रकारे पुढच्या वेळी वापरतो. हे अमेझिंग आहे. म्हणजे ह्याच्यातले ज्यांनी जे प्रयोग केलेत, ते प्रयोग मी मांडेन काही वेळाने. पण हे अमेझिंग गोष्ट आहे, की कशाप्रकारे आपल्यालाच आलेले अनुभव आपल्या डोक्यामध्ये स्टोअर होतात आणि पुढच्या वेळी आपण जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा कुठल्या अनुभवाला किती वेटेज देतो. कुठला अनुभव कॅरी फॉरवर्ड व्हावा असं आपल्याला वाटतो आणि कुठला अनुभव न व्हावा असं आपल्याला वाटतं. ह्याच्यात त्यांनी कोल्ड हँड एक्सपेरिमेंट म्हणून जो केलाय, तो अप्रतिम एक्सपेरिमेंट आहे म्हणजे. आणि म्हणजे आपल्यासाठी तो सगळ्यात की मुद्दा राहील की बाबा माइंडफुलनेस जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा आपण हे सतत म्हणजे सरांनी जसं मगाशी म्हटलं, की ही फॅक्ट आहे, की आपण आजचा क्षण सोडून मागच्या अनुभवांना, मागच्या बिलीफ्सना, संस्कारांना खूप जास्त महत्त्व देतो आणि आजच्या क्षणाचा अनुभव ठरवून जातो. आजच्या क्षणाचा अनुभव ज्या प्रकारे घ्यायला पाहिजे, त्या प्रकारे तो घेत नाही किंवा होत नाही आपल्याकडनं आणि ते खूप कठीण राहतं. आणि तेच साधण्याचा आपला जेव्हा उद्देश आहे, तेव्हा ते साधण्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्याला थोड्या जास्त चांगल्या कळल्या, तर ते साधण्याच्या आपल्या प्रयत्नांना अजून थोडं बळ मिळू शकेल. असा हा स्कोप आहे पुस्तकाचा. परत मी म्हटलं तसं की हे बिग रिव्ह्यू नाही आहे. प्लीज तुम्ही बुक स्वतःच वाचण्यासारखं आहे. त्यातनं अनुभव, त्यातनं एनालिसिस स्वतःच करण्यासारखं आहे. सो आपण परत मागे जाऊया पहिल्या पार्टकडे, की सिस्टम 1 आणि सिस्टम 2 काय आहे? अ, परत अगदी साध्या-सुध्या भाषेत हाच मुद्दा आहे, की आपण जो इन्स्टंट प्रत्येक गोष्टीवर रिएक्शन देतो, प्रत्येक गोष्ट बघताना आपल्याला एका सेकंदात
आपलं मेंदू काम करतो, आपल्याला काहीतरी कळतं. म्हणजे समोरच्याचा चेहरा बघितला, की तो हसतोय का रडतोय हे कळायला आपल्याला एक म्हणजे सेकंद पण हा खूप मोठा कालावधी आहे. आता हा खूप मी मोठं ढळढळीत 2 टोक सांगितलं, की हसणं आणि रडणं. पण तो चिडलाय, त्याच्या कपाळावर आठ्या आहेत, तो नाक मुरडतोय, तो असं अनंत वेगवेगळ्या भावना कळायला आपल्याला 1 सेकंदाच्या पण 100वा फॅक्टर लागतो. दॅट इज फास्ट थिंकिंग. हेच गोष्ट अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी लागू आहे. एखाद्याबद्दलचं मत बनणं, एखाद्याबद्दल एखाद्या गोष्टी आपण समजून घेणं आणि जुन्या कुठल्यातरी अनुभवाशी ती रिलेट करणं. ह्या अनेक गोष्टी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होतात आणि ते होण्यामध्ये आपला कुठलाही कंट्रोल असत नाही. हे त्यांनी अनेक प्रयोगांमध्ये दाखवलं. आता मी सगळे प्रयोग मांडू शकणार नाही इथे, कारण खूप प्रयोग केलेत त्यांनी आणि ते प्रयोग इंटरेस्टिंग आहेत. ऍक्च्युअली बिहेवियर मधले त्यांनी जे प्रयोग केलेत त्यांचे स्टुडंट्सना काही ग्रुप्स घेऊन, ते खरंच खूप अमेझिंग आहे. पण हे अगदी त्यांनी ढळढळीत परत परत मांडलेलं आहे, की यू कॅनॉट स्टॉप दॅट. म्हणजे अशा प्रकारचं एखादं मत आपल्या डोक्यात तयार होणं, हे कुठल्यातरी आयडियाने तुम्ही थांबवू शकत नाही. तर ते होतंय हे कळणं, हेच आपल्यासाठी सजगता आहे किंवा हीच आपल्यासाठी एक अवेअरनेस आहे, की अरे हे असं होतं बाबा. ओके. सो जेव्हा आपल्याला निदान हे कळतंय, की असं होतंय, तर पुढचा पार्ट येतो ज्याला ते सिस्टम 2 म्हणतात, की जी डेलिबरेट थिंकिंग आहे. जे ठरवून केलेलं थिंकिंग आहे. जसं सर मगाशी म्हणले, की विचार येणं आणि विचार करण्यामधला जो फरक आहे. श्वास घेणं आणि श्वासावर लक्ष ठेवण्यामधला जो फरक आहे. हा सिस्टम 1 आणि सिस्टम 2 मधला. की एकावर ते कशाप्रकारे ऑपरेट होतं याच्यासाठी आपल्याला फार सेपियन्स तयार झाल्यापासूनच्या मेंदूच्याच अभ्यासापर्यंत शिरलं पाहिजे आणि त्याच्यात कदाचित आपल्या अजून 10-15 वर्षांनी आपल्याला तेही कळेल. त्याच्यावरच्याही रेमेडीज येतील. कारण सतत प्रत्येक क्षणी, प्रत्येक वर्षी, प्रत्येक दिवसाला वेगवेगळे शोध लागतातच आहे आणि मेंदूवर नवीन-नवीन प्रयोग होतातच आहे. पण सध्या तरी त्यातले बरेच पार्ट खूप ऑब्झर्वेशन केल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळल्यानंतर पण अजून 100% एक्सप्लोर झालेले नाहीयेत, की त्यात ते थांबवण्याचे काही मार्ग आहेत. ते कसं होतं ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी क्लॅरिटी येत चालली, की आपण बघतो तेव्हा काय होतं म्हणजे त्याला जे आपण प्रायमिंग इफेक्ट म्हणतो, त्याला आपण अँकरिंग इफेक्ट म्हणतो. त्याला खूप वेगवेगळे छोटे-छोटे त्यांनी सेक्शन्स केलेले आहेत, की जेव्हा एखादी गोष्ट आपण बघतो, तेव्हा आपण ती कशाशी रूट करतो. आपल्याला ते कशा आपण स्टोअर करतो, आपण कुठल्या गोष्टींना ते रिलेट करतो. पण हे सगळं इतक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये होतं, की त्याच्यावर कंट्रोल करून ते न करणं, हे मात्र आपल्या हातात नाही. सो मला परत-परत हे वाचत असताना बुद्धाचं स्टेटमेंट आठवत राहतं. म्हणजे विपश्यनामध्ये जेव्हा आम्ही बाहेर पडलो, तेव्हा त्यांनी काही गोष्टी ज्या माझ्या असं खूप आजपर्यंत लक्षात राहिलंय त्याच्यामध्ये, की बाबा काय सापडलं तुला? असं बुद्धाला विचारलं त्यांच्या पहिल्या प्रयोगात, पहिल्या प्रवचनामध्ये. तर मी सगळे संस्कार सोडून आलो. आता हे वाक्यच म्हणजे मला ते तेव्हा फक्त असं अ, छान वाटलं. अजूनही मला ते कळलेलं नाही. पण संस्कार सोडून आलो हे तर म्हणजे सिस्टम 1 100% कंट्रोल केली असं म्हणायला एखाद्याला बुद्धच व्हावं लागेल असं मला वाटतं. बाकी त्या गोष्टी होत राहणार आहेत सतत बॅक ऑफ द माइंड ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही. कंट्रोल डेफिनेटली आपल्या त्याच्यातनं तयार होणाऱ्या ॲक्शनवर आहे. कारण त्याच्यात आपल्याला कंट्रोल करायला काही वाव आहे. आणि तो जो आहे, तो सिस्टम 2 आहे, की जो डेलिबरेट, स्लो थिंकिंग, ठरवून केलेल्या गोष्टी आहेत. आता ह्याच्यातली गंमत खूप वेळा सतत समजून घेण्याची गोष्ट आहे आणि अख्ख्या पुस्तकाभर सरांनी तोच एकमेव प्रयोग केलाय, की सिस्टम 2 जेव्हा आपण डेलिबरेट थिंकिंग करतो, ते देखील किती वेळा फास्ट थिंकिंग मध्येच बेस्ड असतं. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला रिएक्ट करतो, तर बॅक ऑफ आपण काही सेकंद अगोदर बघितलेल्या दुसऱ्या एखाद्या चित्राचा त्याच्यावर परिणाम कसा होतो, हे म्हणजे हे होत राहणार. हे थांबवणं आपल्या हातात नाही. पण आपण काही काळ अगोदर काही चित्र बघून काहीतरी दुसऱ्याच विषयांवर काही बोलत असू, तर त्या चित्रांचा आपल्यावर परिणाम होतोय, हे आपल्याला कळलं जरी, तरी त्या रिएक्शन देताना आपल्याला थोडा श्वास घेऊन पुन्हा लक्ष शांत करता येईल आणि मग रिएक्शन देता येईल. सो अननोन इफेक्ट पण बऱ्याच गोष्टींचे खूप जास्त असतात, हे त्यांनी पुस्तकात सतत प्रूव्ह करून दाखवलंय. म्हणजे खूपच अप्रतिम म्हणजे तुम्ही
मनातल्या मनात करा, हे इतकं ऑब्विस गणित आहे की कागद पेन्सिल घेऊन केलं तर कोणीही चुकू शकण्याची शून्य शक्यता आहे. हे जर मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही 2 मिनिटं हे गणित करा आपापल्या मनात, की त्यांनी बॅट अँड बॉल असं एक्सपेरिमेंट दिलंय त्यांनी करताना, आणि ते खूप कॉलेजमध्ये खूप ठिकाणी त्यांनी सतत हे चेक केलं, की बाबा बॅट आणि बॉलची एकत्र किंमत ₹110 असेल आणि बॅट आणि बॉल मध्ये डिफरन्स ₹100 असेल, तर बॉलची किंमत काय? आता त्यांच्या असं लक्षात आलं, तर तुम्ही मनातल्या मनात उत्तर काढा. मला माहित नाही, खूप हुशार असाल तर तुम्ही करेक्ट उत्तर काढलं पण असेल, किंवा रॅशनल असाल तर हुशार नाही. कारण कागद पेन्सिल घेऊन आपल्यातलं कोणीही हे गणित चुकू शकत नाही. पण पहिलं उत्तर जे आपल्या मनात येतं ते नॅचरली 10 आहे. आणि हे 10 उत्तर म्हणजे त्यांनी चांगल्या हार्वर्ड, प्रिन्स्टन सारख्या युनिव्हर्सिटीत चेक केलं, तेव्हा 60-70% वरच्या मुलांनी त्यांना 100 उत्तर 10 उत्तर दिलं. विच इज ऑब्व्हियसली रॉंग. की तुम्ही 1 सेकंद जरी कागद घेतला, की 100 दोघांमधला डिफरन्स जर 100 असेल आणि त्याची किंमत 10 आणि 100 असेल, तर दोघांमधला डिफरन्स 90 झाला, 100 नाही. तर त्याची 5 आणि 105 अशी किंमत असली पाहिजे, तर दोघांचा डिफरन्स 100 होईल. परत मी म्हटलं तुम्हाला तसं, की हेच गणित जर तुम्ही कागद पेन्सिल घेऊन केलं, तर एकही माणूस चुकण्याची 1% शक्यता नाही, इतकं ते सोपं आहे. पण पहिलं उत्तर जर आपल्या मनात काही आलं असेल, तर ते पटकन 10 हे आहे. हा जो घाईचा, इंट्युशनचा, सोपेपणाकडे कल असलेला फास्ट थिंकिंग आहे. हा हाच आपल्या म्हणजे परत आता आपण काउन्सिलिंग करताना देखील किंवा रिएक्शन, बिहेवियर कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद देताना हा सतत सांभाळायचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांनी ह्याला जोडून जे पुढचे काही मुद्दे मांडले ते इतके की कॉग्निटिव्ह ईज आहे, की आपल्याला सोपं उत्तर हवंय, पटकन उत्तर हवंय. त्याला ठरवून म्हणजे सिस्टम 2 ज्याला म्हणतो आपण, जे डेलिबरेट थिंकिंग आहे, इट्स डिफिकल्ट, इट्स लेझी, आणि ते करायला लागणारे श्रम खूप जास्त आहेत. सो ते करण्यापेक्षा सतत कुठलं तरी सोपं उत्तर जे लॉजिकली किंवा जे त्याच्या आसपास येऊ शकतंय असं आपल्याला वाटतंय, ते घेऊन मोकळं होण्याकडे सर्वसाधारण कल असतो. मग हेच पॉलिटिक्स बद्दल असतं, हेच सोशिओलॉजी बद्दल असतं, हेच आपल्या शेजाऱ्याच्या वागण्याबद्दल असतं, आपल्या बॉसच्या वागण्याबद्दल असतं, आपल्या कलीगच्या वागण्याबद्दल असतं, की मग किती वेळा, का, कशामुळे, काय अडचण, इतका सगळा विचार करण्यापेक्षा ढोबळ मतं अंदाज घेणं आणि ढोबळ मतं मांडून मोकळं होणं, हे 90% वेळा केलं जातं. आणि ज्यातनं खूप गोष्टींचे प्रश्न उभे राहतात. सो हे ढोबळ सतत विचार करणं, कॉग्निटिव्ह ईज मध्ये विचार करणं, डेलिबरेट थिंकिंग किंवा डेलिबरेट प्रयत्न न करणं, हा जो कॉन्फ्लिक्ट आहे, हा सतत त्यांनी मांडत राहिलेले आहे. आणि खूप सोपं नाहीये. म्हणजे परत-परत हे त्यांनी मांडलंय, की आता जसं मी म्हणतोय, की हे आहे हे कळणं हीच पहिली पायरी आहे. कारण हे आहे असं कळल्यानंतर देखील लगेच ते बदलण्याचे काय मार्ग आहेत, तर परत आपण एनिवे आपण सगळे माइंडफुलनेसच्या प्रवासाला निघालोय. सो तो एक मार्ग आपला आहेच, की सिस्टम टू ऑपरेट करण्याचा, सिस्टम टू स्ट्रॉंग करण्याचा, त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याकडेच आपण जातो. हे तर आहे, याच्यासाठीच तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार किंवा मांडणी बघतो आहोत, की आपल्या रिएक्शन्स कशा असतात हे कळलं, तर त्या कशा असाव्यात किंवा कशामुळे असतात हे कळलं, किंवा सिस्टम 1 अशा प्रकारे ऑपरेट होतेच आणि ती होतच राहणार आहे. तर ती होते एवढं लक्षात घेऊन आपण पुढच्या ठिकाणी गेलो किंवा सिस्टम 2 कडे कन्व्हर्ट व्हायचा प्रयत्न केला, डेलिबरेट थिंकिंग कडे प्रयत्न केला, तर ह्या सगळ्याचा काहीतरी एक वे आउट, सोपेपणा किंवा अ, फायदा आपल्याला होऊ शकेल, असं मला वाटतं. त्यांनी एक प्रयोग दिलाय याच्यामध्ये, की कशाप्रकारे प्रायमिंग, म्हणजे जसं का मगाशी म्हटलं, की फास्ट थिंकिंग कसं ऑपरेट होतं. तर त्यांनी आयडिया ऑफ प्रायमिंग असा एक शब्द वापरलाय. म्हणजे जर तुम्हाला 2 शब्द दिले, की फिल इन द ब्लँक्स टाइप, ज्याच्यात सूप आणि सोप असं भरू शकतो तुम्ही, आणि त्याच्या काही काळ अगोदर तुम्हाला पिक्चर दाखवलं. एकात जेवणाचं पिक्चर आहे, एकात हात धुण्याचं पिक्चर आहे. तर सहजासहजी अगदी 101% त्याच्यामध्ये जो वॉशिंगचं चित्र दाखवलंय तो माणूस सोपच भरेल, म्हणजे एच भरेल.
SOA जर रिकामा असेल आणि पुढे P असेल तर तो चुकूनही U भरणार नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याच्या डोक्यात सूप उभंच राहणार नाही. हा जो प्रायमिंग इफेक्ट आहे, हा खूप ढळढळीत आहे मांडलेला. त्यांनी एक खूप छान प्रयोग याच्यासाठी केला आहे म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये. त्यांनी मुलांचे काही ग्रुप केले आणि त्या ग्रुपमध्ये त्यांना काही शब्द दिले, की बाबा एका ग्रुपला त्यांनी नेचर, ट्रॅव्हलिंग, टुरिझम, यंग, फ्रेश असे पॉझिटिव्ह शब्द दिले. दुसऱ्यांना ट्रॅफिक, ओल्ड एज, पेन असे शब्द दिले आणि त्या शब्दांवर आधारित त्यांना एक गोष्ट करायची होती. ती गोष्ट केल्यानंतर त्यांना ती सबमिट करायची होती आणि सबमिट करायला जायचा रस्ता एका लांबलचक कॉरिडॉरमध्ये होता. प्रयोग हा होता, की तो कॉरिडॉर चालायला त्या मुलांना किती वेळ लागतो. प्रॅक्टिकली ज्यांनी सॅड स्टोऱ्या लिहिल्या, त्या सगळ्या मुलांना तो कॉरिडॉर चालायला ज्यांनी हॅपी एंड स्टोऱ्या लिहिल्या, त्यांच्यापेक्षा कन्सिडरेबल जास्त वेळ लागला. सो मला इतकं म्हणजे अशा प्रकारचे प्रयोग आपल्याकडे होतात का मला माहीत नाही, पण व्हायला पाहिजे. का ह्याला खूप मोठा सेटअप आहे आवश्यक अशातला भाग नाहीये. आता हा प्रायमिंग इफेक्ट आपल्याला सतत शोधण्याबल आहे. म्हणजे ज्यांनी ॲक्चुअल दाखवून दिलं, की बाबा त्यांची बॉडी लँग्वेज कशी बदलली. काही ना त्यांना माहितीही नाहीये, की प्रयोग काय आहे? त्यांना एक गोष्ट लिहायची आणि ती प्रोफेसरला नेऊन द्यायची. त्यांनी गोष्ट लिहिली. ती गोष्ट घेऊन ते चालत-चालत त्या कॉरिडॉरमधनं गेले आणि त्यांनी ती प्रोफेसरला दिली. तो स्टोरी एंड्स. प्रयोग त्या स्टोरीचा त्यांनी स्वतः लिहिलेल्या स्टोरीचा त्यांच्या चालण्यावर झालेला परिणाम आहे. सो हा इतका फिजिकल, इतका इफेक्टिव्ह आणि इतका तत्काळ होणारा, गॅरंटेड होणारा इफेक्ट आहे. आता असेच प्रायमिंग इफेक्ट सतत सगळीकडे आपल्याबरोबर होत राहतात. म्हणजे त्यांनी अजून एक प्रयोग केला होता, की त्यांचं एक चॅरिटी बॉक्स आहे. तर त्या चॅरिटी बॉक्सच्या समोर तुम्ही फुलांचं चित्र लावलं तर किती चॅरिटी गोळा होते आणि तुम्ही डोळ्यांचं चित्र लावलं तर किती चॅरिटी गोळा होते. आणि त्याच्यामध्ये तब्बल दीड दुप्पट आकड्याचा फरक आहे, की डोळ्याचं चित्र लावलं तर माणूस किती पैसे टाकतो आणि समोर एक फुलाचं चित्र लावलं तर किती पैसे. आता ह्याच्यात कोणालाही काहीही सांगितलेलं नाहीये, बोललेलं नाहीये. एक चित्र आहे. ते चित्र बदलत राहिलं. जेव्हा माणसाचं डोळ्यांचं त्यांच्याकडे बघणाऱ्या, त्यांच्याकडे न बघणाऱ्या, तर त्यांच्याकडे न बघणारे डोळे आणि त्यांच्याकडे बघणारे डोळे याच्यामधनं पण त्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये सहजासहजी फरक पडतो. हे काही ठरवून केलेलं नाहीये कोणी. म्हणजे अ, देणाऱ्या माणसाने, प्रयोग करणाऱ्या माणसाने ठरवून केलेलं आहे. आता असे अनेक प्रयोग त्या पुस्तकात त्यांनी मांडलेत. म्हणजे मी जसं म्हटलं, की प्रायमिंगमध्ये हा म्हणजे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात बघता येतील, की कशाप्रकारे आपण एखादी गोष्ट प्रमोट करू शकतो किंवा त्याचा इफेक्ट होऊ शकतो. सो व्हेरी अनफॉर्च्युनेटली असे आपल्याला वैयक्तिक किंवा आपल्या रेफरन्सचे प्रयोग मला तरी सापडले नाहीत. ते व्हायला पाहिजे. आणि आपल्याला जेव्हा आपल्या रिलेशनमध्ये ते शक्य असते, तेव्हा ते केलं पाहिजे. म्हणजे अगदी आपण काउन्सिलिंग करतोय, तर त्यांनी असे बरेच प्रयोग दाखवले, की आपल्याकडचं वातावरण कसं आहे, त्याच्यावर आपला कॉग्निटिव्ह अलर्टनेस ऑपरेट होतो. म्हणजे आपण स्वच्छ, उजेड, हसरं वातावरण, आनंदी वातावरण ठेवलं, तर त्याचा कॉग्निटिव्ह इतका जास्त असतो, की त्याच्या सिस्टम टू ऑपरेट व्हायला जास्त अवघड होतं. उलट त्याच्या परिस्थिती केली, की बारीक अक्षर केलं, त्याला स्ट्रेन पडेल असं वातावरण क्रिएट केलं, तर त्याची सिस्टम टू जास्त चांगली ऑपरेट होऊ शकते. आता हे आपल्या प्रत्यक्ष कामाच्या एक्झॅक्ट अपोझिट गोष्ट आहे. म्हणजे आपण प्रयत्न करतो, की तो शांत असावा, तो मोकळा व्हावा, तर त्याला म्हणजे चांगलं वातावरण असावं. त्यांचे अनुभव असे म्हणतात, की त्या ईजमध्ये तो जाणार आहे, त्या ईजमध्ये त्याची ऑल्वेज सिस्टम वनच ऑपरेट होणार. तो त्याचीच स्टोरी सांगणार आहे. तो त्याच्याच मुद्द्यांमध्ये राहणार आहे. जर सिस्टम टू ऑपरेट व्हायची असेल, तर उलट कॉग्निटिव्ह ईज नसला पाहिजे आणि तो ईज नसेल तर सिस्टम टू ऑपरेट होईल, तर तो जास्त विचार करेल. तो त्या प्रकारच्या गोष्टींना तशा प्रकारे रिस्पॉन्ड करू शकेल. सो एक्झॅक्ट अपोझिट होतं. आपण कॉग्निटिव्ह ईज द्यायचा प्रयत्न करतो, ज्याच्यामधनं सतत इंट्युशन ऑटोमॅटिक सिस्टम वनच ऑपरेट होऊ शकते होते.
आपल्याला त्या काळात जरी बरं वाटलं, की तो बोलतोय, त्याला बरं वाटतंय. तो बोलतोय ते तेच बोलतोय, जे सिस्टम 1 शी निगडीत आहे. जे तो करतोय, ज्याच्यामुळेच विषय झालाय. त्याला बदलायचं असेल, त्याला काही शिफ्ट करायचं असेल, काही नवीन गोष्टींचा त्यानेच त्याचा विचार करणं अपेक्षित असेल, तर उलट त्याचा कॉग्निटिव्ह वीज घालवणं गरजेचं आहे. आणि तो घालवण्याचे उपाय हे आपल्याला ज्या प्रकारे निगेटिव्ह वाटतात तसे आहे. सर, मलाही समजण्यामध्ये ह्यात काही जर गडबड झाली असेल, तर आपण नंतर ऑफ बोलूया ह्याच्यावर. पण असे काही मुद्दे त्यांनी मांडलेत, व्हिच इज सरप्रायझिंग फॉर मी अल्सो, की जेव्हा साध्या-साध्या गोष्टींमध्ये त्यांनी काही प्रयोग केले, की तुम्ही जर ढळढळीत अक्षरात काही गोष्टी लिहिल्या, तर त्याच्यातली चुका शोधणं अवघड आहे. तुम्ही उलट बारीक अक्षरात त्याच गोष्टी लिहिल्या, तर त्याच्यातल्या चुका शोधणं खूप सोपं आहे. आता हे उलट आपल्याला सोपं म्हणजे पटणार नाही, की मला जर चुका शोधायच्या आहेत, तर ते नीट स्वच्छ दिसलं तर जास्त सोपं कळणार नाही का? पण प्रत्यक्षात असं होत नाही. सोपं दिसलं, तर मी त्या सोपेपणाच्या कॉग्निटिव्ह ईजमध्ये त्या गोष्टी मिस करतो. उलट ते सोपं दिसलं नाही, तर मी स्ट्रेन घेतो. मी नीट बघतो आणि मी नीट बघितलं तर मला नीट त्यातल्या चुका कळतात. म्हणजे साध्या आठ्या घालून कपाळावर आपण एखादी गोष्ट ऐकली आणि हसत एखादी गोष्ट ऐकली, तर आपल्या ऐकण्यामधल्या मुद्द्यांचा फरक पडतो. असं त्यांनी खूप 2-3 ठिकाणी प्रयोगात्मक सिद्ध केलं, की तुम्हाला नीट बारकाईने गोष्टी ऐकायच्या असेल, तर आठ्या घालून ऐकायचा प्रयत्न करा. आता हे विचित्र आहे, की असं आठ्या घालून आपण जर लोकांचं ऐकायला लागलो, तर लोकांची गैरसमज होऊ शकतात. पण इट्स लाइक कॉग्निटिव्ह ईज कशाप्रकारे काम ऑपरेट करतो, की तुम्ही जेवढं शांत राहाल, जेवढं लूज राहाल, जेवढं सिस्टम 1 च्या कह्यात राहाल, तेवढं तुमचा डेलिबरेट थिंकिंगचा, ठरवून केलेल्या गोष्टींचा परिणाम होतच नाही. ती इन्स्टिगेटच होत नाही. तिला ट्रिगरच मिळत नाही. कारण जोपर्यंत हे सगळं चालू आहे, तोपर्यंत त्याला ठरवून स्वतःसाठी ॲक्टिव्हेट करायचं मोटिव्हेशनच मिळत नाही. ते मोटिव्हेशन जेव्हा आपण देतो, जसं आपण श्वासावर लक्ष दिलं, आपल्याला कळलं आपल्या बॉडी संवेदना कुठे येतायत, कशा होतायत, का होतायत, ते ठरवून करायला लागतं. ते ठरवून न करता आपोआप होईल, असं नाही होत. तर त्याचे त्रास होण्याच्या लेव्हलला गेल्यानंतर आपल्याला जाग येते. त्याच्या ऐवजी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर कळल्या, तर ते खूप फास्ट आणि वेगात होऊ शकेल, असा मुद्दा आहे. एक आणखीन खूप त्यांनी इंटरेस्टिंग गोष्ट दिली. याच्यात माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यांनी हॅलो इफेक्ट नावाचा एक मुद्दा मांडला. इट्स लाइक तुम्हाला आवडतं ते सगळं आवडतं. तुम्हाला नावडतं ते काहीच आवडत नाही. आणि त्यांनी वैयक्तिक म्हणजे व्यक्तींबद्दल हा मुद्दा खूप ढळढळीत मांडलाय, की तुम्हाला जेव्हा एखादी व्यक्ती आवडते, तेव्हा त्या व्यक्तीच्या बऱ्याच गोष्टी आवडतात. त्या व्यक्तीला तुम्ही अशा गोष्टी चिटकवता, असे गुण चिटकवता कल्पनेतच तुमच्या, की जे प्रत्यक्षात त्या व्यक्तीकडे आहेत की नाही त्याचा तुम्ही काही तपास केलेला नसतो. तुम्हाला त्याचा काही अनुभव आलेला नसतो. पण ती व्यक्ती आवडते, तेव्हा ती अशी असेल, तुमच्या डोक्यातल्या आवडीचे गुण आणि ती व्यक्ती तुम्हाला आवडते, या 2 गोष्टी एकत्र करून तुम्ही त्या व्यक्तीला अनेक त्यांचे गुण चिटकवत बसता. म्हणजे लोकं प्रेमात खूप आंधळी कशी होतात आणि नंतर त्यांना त्रास कसा होतो याचं आदर्श उदाहरण आहे असं मला हे वाचल्यावर वाटलं, की तेव्हा सगळं छान कसं वाटतं आणि नंतर कसं सॉरी म्हणजे खूप बिघडतं अशातला भाग नाही प्रत्येकाचा, पण जे काही नंतर कळतं ते का होतं. म्हणजे अगदी म्हणजे मला स्वतःला अनुभव आला या गोष्टीचा, की म्हणजे माझ्या जवळच्या काही मित्रांचे ह्याच्यात काही कुठले पॉलिटिकल स्टेटमेंट नाही. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. खूप वर्षापासून ही लोकं इन्व्हेस्टमेंट, शेअर्समध्ये काम करतायत आणि गेल्या 8-10 वर्षात त्यांची गव्हर्नमेंट कंपन्यांमधली इन्व्हेस्टमेंट वाढली. आम्ही सारखे बोलत राहतो, "सारखं इंडियन ऑइलमध्ये असंच झालं, तसंच झालं हे." बाबा तू 25 वर्ष काम करतोयस, तू कसं काय अचानक गव्हर्नमेंट कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला लागला? आणि सतत. म्हणजे आता हे पुस्तक वाचल्यानंतर मला कदाचित असं वाटतंय, हे 100% खरं असेल अशातला भाग नाही. पण मग मला जर लीडरशिप आवडते, तर मला सरकार आवडतं. मग मला सरकारच्या कंपन्या आवडतात. मला जसं सरांनी मगाशी इन्व्हेस्टमेंट बद्दल म्हटलं, की Ford मोटर्समध्ये इन्व्हेस्ट करायची की नाही, त्याच्यापेक्षा Ford मोटर मला आवडते की नाही, इट्स मच ईझियर. तर मला Ford मोटर आवडते, मी Ford मोटरमध्ये इन्व्हेस्ट मला टाटा कंपनी आवडते. बाकी मला खूप जास्त कळत नाही. मला मोदी आवडतात, तर मला सरकार आवडतं, मला सरकारी कंपन्या आवडतात, हे ठरवून केलेलं नाहीये. त्यांच्याकडे द्यायला शेकडो उत्तरं आहेत, की ऑइलच कसं पुढचं सेक्टर आहे. मग त्याच्यामुळे काय-काय होतं, मग कसं होईल, काय होईल? सो द लॉजिकली जसं सर म्हणले मगाशी, की त्यांनी विचार केलाय, तो पूर्णपणे त्यांच्या दृष्टीने सिस्टम 2 चा आहे.
की मी हा अभ्यास केला, हे चार्ट बघितले, म्हणून मी आता इंडियन ऑइल मध्ये किंवा एचडीएफ काय जे काय ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. मग हेच त्यांना गेल्या 25 वर्षात पण करता आलं असतं. की होतंय गेल्या 5-7 वर्षात. नाव दे लाईक द गव्हर्नमेंट, नाव दे लाईक द गव्हर्नमेंट कंपनी. आणि का? तर तुम्हाला कोणतरी लीडर आवडतो. आता हे सतत वेगवेगळ्या गोष्टींबद्दल होऊ शकतं, की तुम्हाला शेजारी असेल, तुम्हाला बॉस असेल, तुमचा सबऑर्डिनेट असेल, तुमचा कलीग असेल. परत, परत म्हणजे मी जे त्यांनीही पुस्तकात मांडलंय, मी जे सांगायचा प्रयत्न करतोय, की ह्याच्यावर आपला कंट्रोल नाही. जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडली, तर त्या व्यक्तीला आपण वेगवेगळे गुण चिटकवू किंवा त्या व्यक्तींच्या बोलण्यांमुळे प्रभावित होऊन काही करू, ह्याच्यावर आपला कंट्रोल नाही. आपल्याला हे कळणं हीच म्हणजे आपण ज्याला अवेअरनेस म्हणतोय परत, की हे होतं बाबा. ओके. काय वाईट नाही त्याच्यामध्ये. पण हे होतं हे नक्की कळलं, तर सिस्टम 2 ऑपरेट होऊन ते तपासायला लागेल. आपल्याला हे कळलंच नाही, तर ते तशाच प्रकारे आपोआप ऑटोमॅटिकली ऑपरेट होत राहील. सो आपण जेव्हा सिस्टम 2 ऑपरेट करायचा, एक्सप्लोर करायचा मुद्दा करू, तेव्हा निदान सिस्टम 1 आपली ऑपरेट कशी होते, हे आपल्याला कळलं पाहिजे. असं सगळं या पुस्तकाचा गंमत आहे. दुसरा जो मुद्दा मला मांडायचा आहे, तो असा आहे, की अ, परत मी जसं म्हटलं, की स्टॅटिस्टिकली किंवा सिस्टम टू थिंकिंग खूप कठीण आहे. आता परत जर मी तुम्हाला हा गैरसमज माझ्या मगासच्या ह्याच्यात दिला असेल, की हे एक्झॅक्टली का आहे? त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये नक्की काय-काय गोष्टी होतात, असं ह्या पुस्तकात मांडलेलं नाहीये. त्यांनी बिहेवियरचे प्रयोग केलेत आणि ते असं होतं, हे 100% मांडलंय. मग एक्झॅक्टली कुठल्या भागातला बिंदू कशाप्रकारे ऑपरेट होतो आणि तो का होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, अशी मांडणी या पुस्तकात नाहीये. सो जेव्हा आपण म्हणतो की स्टॅटिस्टिकली थिंकिंग कठीण का आहे? तर ते का आहे? कारण मग निओकॉर्टेक्स आणि मग काहीतरी असं काही नाही आहे. पण स्टॅटिस्टिकली थिंकिंग कठीण आहे, हे 100% सत्य आहे, असं वेगवेगळ्या चांगल्या प्रयोगातनं त्यांनी प्रूव्ह केलं. की जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की अ, सोपेपणाकडे, कॉग्निटिव्ह ईजकडे जाण्याची इतकी सहज वृत्ती आहे, की त्याच्या विपरीत जाऊन मुद्दामहून प्रयोग कठीण किंवा विचार करून काम करणं इट्स ऑल्वेज डिफिकल्ट. आणि हे टाळण्याकडेच आपल्या सर्वांचा बहुतांश कल असतो आणि परत हे आपण थांबवू शकत नाही. हे आपण थांबवू शकत नाही. म्हणजे आपण ज्याला मी मगाशी म्हटलं तसं, की आपण ज्याला कॉग्निटिव्ह ईज म्हणतो किंवा मग अगदी आपल्या पुराणातल्या गोष्टी घेतल्या. परत मी प्लीज थोडंसं मला उदाहरणं फार छान सापडली नाहीत. वैयक्तिक काही उदाहरणं आहेत, पण ती जरा म्हणजे ती मांडावी, नाही मांडावी मला लक्षात आलं नाही. म्हणजे अगदी बऱ्याच गोष्टी, अगदी रामायणापासून जरी तुम्ही गोष्टी घेतल्यात, तरी कसा विश्वास बसू शकतो आपल्याला, की बाबा कोणतरी एक व्यक्ती माकडांची मदत घेऊन कुठल्यातरी एका दुसऱ्या रावणाला किंवा दानवाला, दैत्याला हरवतो. तर तो देवच होता, तर त्याला माकडांची तरी मदत घ्यायची काय गरज होती? आपल्याला प्रश्न किती असतील, कशी असतील? मग त्याने वाघ सिंहाचीच का नाही घेतली, माकडांचीच का घेतली? आपल्याला प्रश्नच पडत नाहीत. मला इतकी वाटले नाहीत. किंवा देव आहे ना, म्हणजे तो देव अवतार आहे. सो ईज किंवा कोहरन्स किंवा असलेल्या माहितीमधूनच गोष्ट तयार करून शांत बसण्याची आपली सिस्टीम 1 ची कॅपॅबिलिटी इतकी तीव्र आहे, इतकी मोठी आहे, की सिस्टीम 2 बरेच वेळा कोणीतरी हलवल्याशिवाय, काहीतरी झाल्याशिवाय जागीच होत नाही. प्रश्नच पडत नाही. सो हे प्रश्न न पडणं जे आहे, हा आपल्या सगळ्याच म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी अ, एक घंटी आहे, जी वाजली पाहिजे. कारण हे सगळीकडे ऑपरेट होऊ शकतं. हे प्रत्येक गोष्टीत ऑपरेट होतं, की आपण म्हणजे रिलेशनशिपमध्ये म्हणा, आपल्या कामांमध्ये म्हणा, की प्रश्न जे चाललंय त्याच्यापेक्षा कुठलीही गोष्ट, कुठलीही, की हे जसं मी मगाशी म्हटलं तसं, की अ, खूप म्हणजे आपण जसं नवसाबद्दलही खूप वेळा बोललो, तर आपण प्रोबॅबिलिटी काढली, की दर पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत? तर त्या हजारामागे 980 जास्तीत जास्त वाईटात वाईट राजस्थान सारख्या ठिकाणी पण ते 920, 930 आहेत. तो अगदी आपण म्हणू, की एकाला 1 आहे. खूपच कमी, एकाला 0.9. सो नवस बोलणाऱ्या 2 माणसांपैकी एकाला मुलगा होणार आहे.
इतकं साधं प्रोबॅबिलिटी असताना आता लोक काय काय नवस बोलतात आणि काय काय करतात आणि किती ठिकाणी फिरतात हे आपल्याला म्हणजे आहेच. तर आता त्यातल्या प्रत्येक माणसाला तुम्ही प्रश्न विचारलात तर त्याला हे माहितीच नाहीये अशातला भाग नाहीये. त्याला ते लक्षात ठेवायचंच नाहीये. त्या प्रकारे विचार करायचाच नाहीये. आणि हे त्या एका माणसाचा मुद्दा नाहीये, तो आपल्या ब्रेनचाच मुद्दा. स्टॅटिस्टिकली थिंकिंग करायचं नाही. त्याच्यापेक्षा गोष्टी रचण्यामध्ये, त्या गोष्टीमध्ये वाहून जाण्यामध्ये, त्या गोष्टींमध्ये गुंतण्यामध्ये ईज आहे, शांतता आहे. काहीतरी केल्याचं समाधान आहे. सो हा जो कॉग्निटिव्ह ईजचा किंवा जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं, की व्हॉट वी नो इज ऑल देअर इज. मला जितकी माहिती आहे, तेवढीच माहिती पूर्ण आहे. बाहेरची मला शोधायचीच नाही. माझ्या मित्राने मला सांगितलं ना, की तिकडे जाऊन तसं-तसं केलं, की असं-असं झालं. ना मग अशा नक्की किती मित्रांनी केलं? अशा नक्की किती लोकं आहेत? किती लोकांना काय कोण शोधेल? कसं शोधेल? का शोधेल? सोपेपणाकडे जायचं. स्टॅटिस्टिक्स इज टू टफ. हा सतत आपल्याला म्हणजे मी तर म्हणेन, की माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसमध्ये आपण हा सतत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी आपल्या दररोजच्या आयुष्यात जितक्या गोष्टी होतात, म्हणजे जसं आम्ही सतत बघतो, की बाबा ओके, पाण्याची समजा शॉर्टेज आहे. किती 365 दिवसामधले किती वेळा पाणी किती वेळा उशिरा आलं, किती काळ उशिरा आलं, किती लिटर कमी आलं. बिलीव्ह मी, इफ यू ॲक्चुअली कॅल्क्युलेट सच थिंग्स स्टॅटिस्टिकली, इट विल नॉट बी मच. इट विल बी व्हेरी लेस. पण जे लक्षात राहतं, तर ट्रॅफिकमध्ये जातोय. किती मिनिटं आपण थांबल्यावर इरिटेट होतो. टोलच्या लाईनीत किती सेकंद थांबल्यावर आपण इरिटेट होतो. हा अगदी अभ्यास करण्याचा मुद्दा आहे. म्हणजे आम्ही आमच्या ड्रायव्हरला नेहमी कित्येक वेळा हे प्रूव्ह करून दाखवलंय, की राजा तू आपण जेवढं थांबलोय, जेवढ्या वेळा तू मागे-पुढे करायचा प्रयत्न करतोय, तर हा सगळा मिळून हार्डली काही मिनिटाचा मुद्दा आहे. ज्याला आपण लांबलचक लाईन म्हणतोय, ही क्लिअर व्हायला जवळ-जवळ 3.5 ते 4 मिनिटं लागली. प्रत्यक्षात ती घड्याळ लावून मोजल्याशिवाय 3.5-4 मिनिटं वाटत नाही. एवढा वेळ झाला आपण थांबलोय. बाजूची लाईन पुढे जाते. हा तर आपला जुना प्रत्येकाचा आक्षेप आणि मुद्दा असेल. म्हणजे टोलमध्ये थांबल्यावर आपल्या बाजूचीच लाईन कशी पुढे जाते. सो याचं कुठलंही विचार करताना स्टॅटिस्टिक्स आपण बघत नाही आणि हा बघितलं पाहिजे. स्टॅटिस्टिक्स पेक्षा परत मी स्टॅटिस्टिक्स म्हणजे फक्त आकडेवारी अशा अर्थाने मी स्टॅटिस्टिक्स हा शब्द वापरत नाहीये. इट्स अबाउट लॉजिक, इट्स अबाउट रॅशनॅलिटी, इट्स अबाउट सिस्टम टू अगेन, की जाण्यापेक्षा विचार करणे म्हणजे विचारात वाहत जाण्यापेक्षा विचार करणे. ओके, ठीक आहे. आपण ह्या विचारात वाहत जातो, तर ह्या विचारामध्ये आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी 1, 2, 3, माहिती नसलेल्या गोष्टी 1, 2, 3, 4, 5, 6 हा डेलिबरेट सिस्टम 2 चा विचार आहे. आणि करत राहतोय तो गोल-गोल करून आपलं प्रेशर वाढवणं हा सिस्टम 1 चा मुद्दा. पण हे खूप सोपं आहे. विचारात वाहत जाणं खूप सोपं आहे. विचार करणं कठीण आहे. आणि हे माहिती असणं हे हे माहिती होणं सतत सारखं आणि टुंग, टुंग, टुंग घंटी वाजवत राहिल्यासारखं हेच या पुस्तकाचं यश आहे, असं मला वाटतं. म्हणजे माझ्या दृष्टीने तरी तेच झालंय, की हे असं होतं हे मला सारखं जाणवत राहतं. आपण शेवटच्या मुद्द्याकडे जाऊया. कारण मला माहीत नाही मी किती शेवटचा मुद्दा जो माइंडफुलनेससाठी आपण म्हटला, की मला खूप झाला, की त्यांनी एक खूप छान प्रयोग केला आणि तो प्रयोग असा होता, की त्यांनी एक काही ग्रुप घेतले आणि थंड पाण्यात त्या प्रत्येकाला हात घालायला सांगितले. 3 वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचा त्यांचा प्लॅन होता. 30 सेकंदाचा परिणाम होता तो. म्हणजे ते पाणी इतकं थंड होतं, की सहन होईल, पण त्रास होईल. 30 सेकंद त्या पाण्यात हात घालायचा, हात काढायचा. हा प्रयोग 1 होता. दुसरा प्रयोग ते 30 सेकंद पाण्यात हात घालायचा. 30 सेकंदानंतर त्या माणसाला माहीत नसताना त्या पाण्याचं टेम्परेचर स्लाइटली वाढत होतं. म्हणजे जर ते 10 डिग्री टेम्परेचर असेल, तर ते 11-12 होत होतं. सो थोडासा ईज त्याला स्वतःला न कळलेला आकड्यांमध्ये त्याला मिळत होता. ते 1 मिनिटाचा एक्सपेरिमेंट होता. आता ही 2 प्रयोग झाल्यानंतर
तिसरा प्रयोग ह्या दोघांमधला कुठला करायचा असं जेव्हा त्यातल्या प्रत्येकाला विचारलं गेलं, तेव्हा प्रॅक्टिकली मेजॉरिटी म्हणजे खूप जास्त लोकांनी दुसरा प्रयोग करायला परमिशन दिली, की दुसरा प्रयोग करायचा. आता हे कम्प्लिटली इलॉजिकल आहे. रॅशनल नाहीये, की खूप कमी फायद्यासाठी तब्बल दुप्पट वेळ एखादा व्यक्ती थंड पाण्यामध्ये म्हणजे पेनफुली थंड पाण्यामध्ये आपला हात का ठेवेल? बरं, हा प्रयोग करताना जसं परत ही लोकं करतात म्हणजे आय रिअली अप्रिशिएट म्हणजे आपल्याकडेही असं होत असेल, आय एम रिअली सॉरी मला माहीत नाही. पण त्यांनी जेवढं सॅम्पल साइज घेतले, त्या सॅम्पल साइजमध्ये एकदा डावा, एकदा उजवा, अगोदर दुसरा प्रयोग, नंतर पहिला प्रयोग म्हणजे त्याच्यातनं कुठलंही इन्फरन्सेस निघू नयेत, की पहिल्या प्रयोगामुळे दुसरा प्रयोग कसा वाटला? कोण लेफ्टी असेल तर कोण राइटी असेल तर बाबा त्याचा डावा हात, त्याचा उजवा हात किंवा माझा उजवा हात सतत काम करून जास्त सहनशील असतो वगैरे, वगैरे, वगैरे. असे सगळे बाकीचे मुद्दे घालवल्यानंतरही त्यांना कळलेला मुद्दा सेम होता यातला, की बाबा ह्याच्यातनं जो फायदा होतोय, तो सिंपल आहे, की बाबा जर सेम टेम्परेचर आहे 10चं 11 तर तुम्ही अर्धा मिनिटाच्या ऐवजी 1 मिनिटाच्या प्रयोगाला म्हणजे दुप्पट प्रयोगाला आपणहून तयारी का दाखवताय? आता त्यांनी काढलेला इन्फरन्स याच्यात अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे मी ग्रुपमध्ये जर खूप वेळा हा एनिवे की ईज ईज जे आपण पहिल्यापासून म्हणतोय, की जो प्रयोग पहिला संपला, त्या प्रयोगामध्ये पेन होता, पेन संपला, मॅटर क्लोज. सो संपेपर्यंत त्या पेनची इंटेन्सिटी तेवढीच होती. सो समजा त्याला त्रास होण्याचं प्रमाण 0 ते 10 मधले 5 असेल, 6 असेल, 7 असेल, तर ते तेवढंच राहिलं. 7 नंतर ते संपलं. म्हणजे त्याचा जो अनुभव होता, त्या माणसाच्या पेनचा, तो आपण जर 7 हा आकडा धरला, तर तो तेवढाच होता. तो त्या पीकला तो प्रयोग संपला. त्याच्या डोक्यात 30 सेकंद राहिली नाहीत. त्याच्या डोक्यात 7 हा पेनफुल आकडा राहिला किंवा पेनची लेव्हल राहिली. दुसऱ्या प्रयोगात जरी 1 मिनिट असला, तरी त्या अर्ध्या मिनिटाच्या वाढलेल्या टेम्परेचरमुळे त्याचा पेन 7चा 5 झाला. बिलकुल कमी झाला नाही. म्हणजे 7चा 6 किंवा 5 झाला. समहाऊ तो कमी झालेला पेन, तो ईज त्याला इतका अन सबकॉन्शियसली किंवा परत सिस्टम 1 त्या पद्धतीने आवडला, की प्रॅक्टिकली सगळ्यांनी किंवा बहुतांश मेजॉरिटी लोकांनी दुसरा प्रयोग निवडायचं ठरवलं. आता ह्याच्यात त्यांनी जे इन्फरन्स मांडला तो असा आहे, की आपला जो रिमेंबरिंग सेल्फ आहे, जो मेमरी आहे, आपण जे स्टोअर करतोय, तो ज्या इमोशन्स स्टोअर करतोय, त्या इमोशन्समध्ये त्याने ड्युरेशन स्टोअरच केलं नाही, की हा प्रयोग 30 सेकंदाचा आहे. सॉरी, हॅलो. हा प्रयोग 30 सेकंदाचा आहे आणि हा प्रयोग 1 मिनिटाचा आहे. याच्यामध्ये तिसरा प्रयोग ह्या दोघांमधला कुठला करायचा हा विचार करताना त्यांनी विचारही केला नाही, की ते मेमरीमध्ये स्टोअरच झालं नाही, की तो किती ड्युरेशन होतं. स्टोअर काय झालं, तर शेवट काय होता, किंवा शेवट ह्याचा जास्त चांगला होता. म्हणजे वाईटच असला तरी 7चा 6 तरी झाला. आता हे स्टॅटिस्टिकली 7चं 6 झालं हे त्याच्या मेंदूला कळलेलं नाही. पण तो कमी झाला हे रजिस्टर झालं. शेवट चांगला होता, अगोदरच्या पेक्षा बरा होता हे स्टोअर. ह्याला त्यांनी पीक एंड रूल म्हटलं त्या प्रयोगात. आणि ह्याच्यात त्यांनी खूप एनालिसिस करून असं मांडलं, की प्रत्यक्षात त्याने शेवटचं वाक्य असं लिहिलं त्याच्यामध्ये, की "हू आय एम इज अ रिमेंबरिंग सेल्फ." मी मेमरी आहे आणि ॲक्चुअली जो एक्सपिरियन्स करतोय, जो लिव्हिंग द वेल माय बीइंग हू इज एक्सपिरियन्सिंग थिंग्स इज अननोन टू मी. मला खूप चांगलं एक्सप्लेन करता येणार नाही, पण मला ते खूप असं की ॲक्चुअली जगताना मी जो अनुभव घेतोय, त्याच्यापेक्षा मी जो अनुभव कधीतरी घेतलाय, काहीतरी स्टोअर केलंय, तेच जास्त सुपर इम्पोज होतंय. तेच सगळं ठरवतंय. ॲक्चुअली मी आज जगतोय, तर मी आजच्या जगण्याला गरजेचे, आवश्यक, चांगलं वाटणारे, आनंदी वाटणारे
डिसिजन्स घेतो का किंवा एक्सपिरियन्स घेतो का किंवा निवड करतो का चॉईसेसची, तर ती रिमेंबरिंग सेल्फ प्रमाणे करतो. जो रिमेंबरिंग सेल्फ काय कशा प्रकारे स्टोअर करतोय याचं खूप क्लॅरिटी त्या एक्सपिरियन्स सेल्फलाच आलेली नाही. जर थर्ड पार्टी एखादा माणूस दुसऱ्या माणसाबद्दल जर डिसिजन घेईल की 1 मिनिटापेक्षा अर्धा मिनिट सोपं नाही का, तर 100% सोपं आहे. 100% करेक्ट. पण प्रत्यक्षात त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या माणसांनी 1 मिनिट चूज केलं. मला हे वाचल्यावर असं वाटलं की व्हाय वी रिक्वायर अ गुड एंड इन एव्हरी स्टोरी. म्हणजे आपण खूप मोटिवेशनल स्टोऱ्या वाचत असतो, बघत असतो. मला प्रत्येक मोटिवेशनल स्टोरी वाचली कसं वाटत असतं की हे सगळे प्रयत्न शेवटी यश मिळालं तरच योग्य आहेत का? म्हणजे शेवटी यश मिळालं नाही तर ह्या सगळ्या प्रयत्नांना काही अर्थ नाहीये का? किंवा करू नयेत का? सतत एंड चांगला होण्याची जी गरज आहे, की या सगळ्या मोटिव्हेशनच्या सगळ्या म्हणजे खरंच सांगतो मला तर मी खूप एक्स्ट्रीम म्हणेन, ते करेक्टही नसेल, आय एम रिअली सॉरी, की खूप मोठ्या दुःखाचं मूळ हा शेवटी यश असण्याची आहे. खूप मोठ्या. आणि म्हणजे मला तर वाटतं, की अख्खं नीतिशास्त्र ह्याच्यावर अवलंबून आहे, की बाबा तुम्ही सर्टन प्रकारे वागलात तर कधीतरी समोरच्याला कधीतरी ही परिस्थिती सुधरेल. तुम्ही अशा प्रकारे राहिलात, ही नीतिमूल्य पाळलीत तर तुमचा शेवट चांगला होईल. म्हणजे तुम्ही आयुष्यभर सफर करा, त्याच्यासाठी काही लॉजिक आहे आणि ते सफर का करा तर एंड चांगला होईल. बरं एक आयुष्य पुरलं नाही तर अजून पुढचंही आयुष्य आपल्याकडे आहे. मागे तर होतंच. सो आज तुम्ही कसे राहा हे सांगण्यासाठी किंवा आजच्या सफरिंगला तुमच्या लॉजिक देण्यासाठी एंड रिझल्ट किती महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं सफरिंग लॉजिकल, सहनशील, योग्य आहे किंवा करत राहायला पाहिजे. ह्याचं मूळ हे आपल्या डोक्यामधल्या ह्या सिस्टीम 1 शी कसं संबंधित आहे, हे अमेझिंग आहे. म्हणजे मी कदाचित खूप जास्त जोरदार उडी मारून कशाचा तरी कशाशी संबंध लावत असेल, तर परत करेक्ट एक्सप्लेन करू शकतील हे बरोबर आहे का नाहीये. पण मला ते खूप रिलेट झालं, की का आपल्याला शेवट यशस्वी होण्याची इतकी गरज असते. म्हणजे कुठलाही लॉजिकल थर्ड पार्टी माणूस एखादा सफरिंग बद्दल जर विचार करेल किंवा मी का आयुष्यभर एखाद्या गोष्टीचा सफर करू बा मी मरताना सुखाने मरावं. त्यापेक्षा मी मरताना दुःखाने मेलो आणि मी आयुष्यभर मजेत काढले तर नाही चालणार का? पण नाही चालणार. त्यांनी असे बरेच प्रयोग, बरेच एक्सपेरिमेंट, बरेच सर्व्हे केले ज्याच्यात लोकांना विचारलं, की बाबा एकाचं आयुष्य असं आहे, असं आहे आणि शेवटी त्याला असं-असं झालं आणि ते इट इट वॉज ऑल्वेज अ बॅड ऑर अनहॅपी एंडिंग क्रिएट्स क्वाईट अ पिंच. नोबडी लाइक्स इट. किंवा तू 50 वर्ष मध्ये जगला आणि शेवटची 2-3 वर्ष प्रॉब्लेममध्ये जगलास, असं आयुष्य नाही वाटत. हे जे काही आहे, हे त्या सगळ्या गोष्टीचं शेवट यशात व्हायला पाहिजे या गडबडीत आहे. बरं ते टाळता येणं शक्य आहे का आणि कसं मला माहीत नाही. पण आहे हे कळणं निदान ही तरी सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी इतका अप्रतिम प्रयोग म्हणजे मला तो असा रिव्हीलिंग झाला प्रयोग. सो आय एम सॉरी मी जास्त कमी बोललो मला माहीत नाही. पण 9 वाजले, बरेच वाजले. अ, मला परत एकदा सिरियसली वाटतं, की हे करताना मला जे परत अपील झालं ते हेच होतं, की सिस्टम टू आपण जे माइंडफुलनेसमध्ये डिझाइन्ड करायचं म्हणतोय किंवा ठरवून प्रॅक्टिस करायचं म्हणतोय, ती इव्होल्यूशन म्हणा, इव्होक सिस्टम 2 आहे, की तुम्ही जितक्या डेलिबरेटली त्याच्याकडे लक्ष द्याल, जसं आपण श्वासाकडे लक्ष देणं म्हणतो, संवेदनाकडे लक्ष देणं म्हणतो. तर हे सिस्टम 2 चं ऑपरेशन आहे, की मग तुम्ही सजग व्हा, तुम्ही वाहत जाऊ नका. आता फॉर एव्हर कंटिन्युअस सिस्टम 2 जागृत असणं म्हणजेच सजगता आहे का? मला माहिती नाही. खूप वेळा ह्या अवेअरनेस, सजगता ह्या गोष्टींचं आपण अननेसेसरी गुरुत्वाकडे नेतो आणि ते टाळण्यामध्ये माइंडफुलनेसचा सगळ्यात मोठा रोल आहे. अँड आय एम रिअली म्हणजे थँकफुल तर मी आहेच सरांचा आणि हे योग्य ग्रुपमध्ये असण्याचा किंवा माइंडफुलनेसच्या मी प्रॅक्टिस खूप रेग्युलर करत नाही, आय एम सॉरी. पण मी सतत त्याच्यामध्ये आहे. म्हणजे वाचन म्हणा, विचार म्हणा, बोलणं म्हणा, ग्रुपमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणा, की
you have to be connected with that, and that's a correct द टर्मिनॉलॉजी, त्यांचे जे विचार, त्यांची मांडण्याची पद्धत आणि त्याच्यात वेगवेगळ्या दिलेल्या रेमेडीज किंवा मला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतात माइंडफुलनेसचं जे काही आपण आता अनुभवतोय आणि प्रॅक्टिस करतोय आणि सरांनी जे डेव्हलप केलंय ते. तो ह्याच्यामध्ये जितक्या काही मुद्दे मी आता मांडले त्याचं खरं खरं ह्या सगळ्या गोष्टींशी खूप रिलेशन आहे असं मला वाटलं, म्हणून या विषयावर आम्ही हा सरांनी म्हटला आणि मी तो प्रयोग केला. थँक्यू. आय होप की ते ओके झालं असेल. थँक्यू. खूप खूप छान सर. थँक्यू. सुंदर मला मांडणी खरंच तुम्ही टेन्शन केली आलं आहे. आणि आता तुम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्याची काही उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करतो. त्यातला पहिला प्रश्न तुम्ही असं म्हटलं होतं, म्हणजे आता मला जो आठवतोय तो, नंतर आपण पुन्हा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मला म्हणजे मी जो काही हा अभ्यास करतो त्यामुळे मला गवसलेली जी काही उत्तरं आहेत ती मी देण्याचा प्रयत्न करीन. त्यामध्ये थिंक सिस्टीम 1 चा भाग अधिक असेल हे मान्य करून मी ती देण्याचा म्हणजे ती देईन. पण म्हणजे तुम्ही जे प्रश्न आता तुम्ही जो शेवटचा प्रश्न तो माझ्या अधिक लक्षात आहे आणि त्यामुळे त्याचं पहिल्यांदा मी उत्तर देतो. सतत सिस्टीम 2 मध्ये राहणं म्हणजे माइंडफुलनेस का, असा तुम्ही एक प्रश्न विचारला होता. सजगता. हा, सजगता. तर माझ्या मते नाही. आपण सतत सिस्टीम 2 मध्ये राहूच शकत नाही, पण सिस्टीम 1 मध्ये आहोत आणि आता माझ्या मनात जे काही विचार येत आहेत तो सिस्टीम 1 चा भाग आहे आणि मी जो काही विचार करतो आहे तो सुद्धा सिस्टीम 1 चा भाग आहे. याचं भान येणं म्हणजे माइंडफुलनेस. त्यामुळे सतत आपण सिस्टीम 2 मध्ये म्हणजे आपला मेंदूच सिस्टीम 2 मध्ये राहू शकत नाही, तो सिस्टीम 1 मध्येच अधिक वेळा असतो, हे मान्य करणं. आणि ते तुम्ही छान मांडलं की हे आपण बदलवू शकत नाही. मनात जी आपली पहिली प्रतिक्रिया असते ती आपण बदलवू शकत नाही आणि तेच आपण अधिकाधिक सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की जे पॉझिटिव्ह थिंकिंग हे सगळं निगेटिव्ह थॉट्स बदलवू शकत नाहीत. निगेटिव्ह थॉट्स तिथे राहतातच, तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करून एक वेगळा विचार तिथे निर्माण करता आहात आणि त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये आज जे पॉझिटिव्ह थिंकिंगचं एक जे काही ग्लॅमर निर्माण केलेलं आहे हे चुकीचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग मोटिवेशनल स्पीचेस देणारे अनेक माझे क्लायंट आहेत, हे मी माझ्या अनुभवातून सांगतो. आणि त्यामुळे केवळ पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे सिस्टीम 2 ना, तो ज्यावेळी तो पॉझिटिव्ह विचार करत असतो त्यावेळी स्वतःने सिस्टीम 1 ला एक प्रकारे कन्वर्ट केलेलं असतं आणि मग तो अधिकाधिक वेळा आपण पॉझिटिव्ह विचार करतो आहोत असं त्याला वाटत असतं. पण त्याच्या शरीर मनामध्ये देखील सिस्टीम 1 ही ऍक्टिव्ह असते आणि त्यामुळेच त्यालाही डिप्रेशन येतं, अँझायटी येते आणि मग ते क्लायंट म्हणून माझ्याकडे येतात. त्यामुळे असे ज्यावेळी मोटिवेशनल स्पीचेस देणारे माझ्याकडे क्लायंट म्हणून यायला लागले त्यावेळी मी अधिक याचा विचार केला आणि त्यावेळी हे आपल्याला मान्य करायला हवं की सिस्टीम 1 ही अधिक प्रभावी आहे, ती सतत आपल्यामध्ये असते. त्याचं भान येणं की हा, आता माझ्या मनात हे विचार आहेत, ओके, हे माझं जे आधीचं जे काही सगळे बिलीफ सिस्टीम आहे, प्रोग्रामिंग आहे, मी जे काही अनुभव घेतलेले आहेत त्याचा परिणाम म्हणून हे मनात विचार आहेत, याचं भान येणं म्हणजे माइंडफुलनेस. त्यामुळे तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं हे आहे. अजून तुमच्या मनात जर असे काही प्रश्न म्हणजे माइंडफुलनेसची प्रॅक्टिस आणि हे पुस्तक अशा याच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. नाहीतर मग तुम्ही जी मांडणी केली आहे त्याला धरून मी 2-3 मुद्दे मांडतो. काही प्रश्न आहे का तुमच्या मनात? नाही म्हणजे तुम्ही आपण याच्यावर बोलूया, म्हणजे इतरही कोणाला काही बोलायचं असेल समजा तर हा. तुम्ही उलट बोला, म्हणजे पुढे जाईल, बोलूया आपण. तर आता आपण जी काही चर्चा केली त्याबद्दल तुमच्या मनातही काही प्रश्न असतील तरी तुम्ही स्वतःला अनम्यूट करून विचारा. तर मी त्याच्या आधी 2 मुद्दे म्हणतो. म्हणजे आपण आपल्या सरावामध्ये सुद्धा साक्षी ध्यान आणि करुणा ध्यान हे एकानंतर एक म्हणजे 3 ऑडिओ साक्षी ध्यानाचे झाले की एक करुणा ध्यानाचा सराव करतो. किंवा विपश्यनेमध्ये तुम्ही बराच वेळ विपश्यना करत असता आणि शेवटी मंगल मैत्री करत असता 5 मिनिटं.
मला वाटतं डॉक्टरनी आता हे जे तुम्ही प्रयोग सांगितले की कठीण प्रसंगानंतर ज्यावेळी गोड शेवट असतो त्यावेळी तो अधिक सुसह्य असतो, माणूस तो चूज करतो. हे प्रयोग कदाचित बुद्धानं किंवा आपल्या पूर्वजांनी केलेले नसतील, पण हे अनुभवलेलं होतं त्यांनी, आणि म्हणून विपश्यनेनंतर मंगल मैत्री साधना असते. किंवा आपण जे माइंडफुलनेस मध्ये साक्षी ध्यानाचा सराव करतो त्यावेळी बऱ्याचदा मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांकडे, शरीरातल्या त्रासदायक संवेदनांकडेच लक्ष देत असतो. जो अनुभव चांगला असतो असं नाही. जो आपण साक्षी भाव विकसित केला नाही तर तो अनुभव खरा म्हणजे त्रासदायकच असतो. मनात अनेक जुने विचार, जुने त्रासदायक विचार पुन्हा येत असतात, जुन्या भावना, त्रासदायक भावना निर्माण होत असतात. यावेळी साक्षी भाव विकसित करणे हे आपलं ध्येय आहे, पण ते साक्षी भाव सतत राहत नाही आणि त्यामुळे तो अनुभव त्रासदायक असू शकतो. पण तो त्रासदायकच अनुभव लक्षात राहू नये म्हणून अधूनमधून मुद्दाम सकारात्मक भाव मनात काही वेळ धरून ठेवणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की रोज समजा 10-15 मिनिटं साक्षी ध्यानाचा सराव केला तर रात्री झोपताना किमान कृतज्ञता ध्यानाचा, सेल्फ कंपॅशनचा सराव करावा. म्हणजे झोपताना दिवसाचा शेवट तुम्ही जसं म्हटलं तसं चांगला झाला तर उद्या पुन्हा मला साक्षी ध्यानाचा सराव करण्याचं प्रेरणा मिळू शकते. अन्यथा त्या त्रासदायक अनुभवाला पुन्हा कशाला सामोरं जायचं असा प्रश्न आपल्या मनात राहू शकतो. आणि म्हणून त्रासदायक अनुभवानंतर थोडा वेळ मुद्दाम सुखद भावना मनात निर्माण करणं हे आवश्यक आहे. आपण सर्वांनी ते करायला हवं. पण याचा अर्थ सतत सुखद भावना, सतत आय एम हॅप्पी असा बुरखा राहणं हे चुकीचं आहे, हेही आपल्या सर्वांना पटणं आवश्यक आहे. आपलं खरं स्वरूप हे निगेटिव्ह बायस ब्रेन, म्हणजे ज्याचा उल्लेख यांनी केलेला नाहीये पण अन्य सर्व न्यूरोसायन्स मध्ये हे लक्षात येतंय की माणसाचा मेंदू हा नकारात्मकतेकडे झुकणारा आहे आणि त्याच्यामध्ये त्रासदायक आठवणी अधिक प्रमाणात साठवलेल्या असतात. हे जे वास्तव आहे त्याला आपण सामोरं जाणं आवश्यक आहे, त्यापासून पळून जाणं उपयोगाचं नाही. तर या पुस्तकाचा वाचन केल्यावर मला याचा रिलेव्हन्स हा इथे जाणवला. त्याचबरोबर तुम्ही जे शेवट म्हणजे एक्सपिरियन्सिंग सेल्फ आणि रिमेंबरिंग सेल्फ, जसं तुम्ही तो त्या अनुभवाच्या अंगाने ते मांडलं तसंच मला असं वाटतं की आपण सुद्धा सतत अधिकाधिक काळ रिमेंबरिंग सेल्फ मध्येच असतो. हो. म्हणजे समजा मी अगदी 10 मिनिटं सराव करत असेल ऑडिओ ऐकून किंवा मी विपश्यना अर्धा तास 1 तास करत असेल तरी सुद्धा त्यातला बराच वेळ हा रिमेंबरिंग सेल्फ मध्येच असतो. विचार आपण करत असतो, विचारांमध्ये वाहत जात असतो. पण एक्सपिरियन्सिंग सेल्फ हा तेवढाच महत्वाचा आहे आणि आपला सगळा सराव हा एक्सपिरियन्सिंग सेल्फला अधिक महत्व देणं आणि त्यामध्ये राहणं हा आहे. आणि त्यामुळे आपण सरावाची जी सुरुवात फील ऑफ अवेअरनेस पासून करतो दॅट इज ऍक्च्युअली एक्सपिरियन्सिंग सेल्फ, की आत्ता आवाज कोणते येत आहेत, आत्ता काही वास येतोय का, आत्ताच्या क्षणाचा अनुभव कसा आहे याकडे लक्ष देणं. बऱ्याचदा आपण तो अनुभव हा सुद्धा पूर्वीच्या अनुभवाशी ताडून पाहत असतो, त्याचेच विचार आपल्या मनात येत असतात. म्हणजे आता मी मिसळ एखादी खात असेल त्यावेळी सुद्धा याच्यापेक्षा ती त्या हॉटेलातली मिसळ अधिक चांगली होती असा विचार माझ्या मनात येतो. असा विचार येणं हे स्वाभाविकच आहे, नैसर्गिक आहे. परंतु मी पुन्हा एक्सपिरियन्सिंग सेल्फ ऍक्टिव्ह करून आत्ताच्या या मिसळीची चव कशी आहे त्याकडे लक्ष देण्याचा सराव आपण सर्वांनी अधिकाधिक वेळ करायला हवा. हा दुसरा मुद्दा. म्हणजे आपला सर्व सराव हा एक्सपिरियन्सिंग सेल्फला काही वेळ तरी द्यायला हवा यासाठीचाच आहे. आणि तिसरा मुद्दा तुम्ही जो पुन्हा पुन्हा सांगितलात की म्हणजे तुम्ही ते छान सांगितलं. म्हणजे मला काही वेळा मी म्हटलं तसं सिस्टीम 1 नुसार माझ्या मनात असे विचार येतात आणि उदासीची भावनाही येते. अशी उदासीची भावना येणं नैसर्गिक आहे असंही आपण म्हणतो की डोंट फील बॅड अबाउट फीलिंग बॅड. त्यामुळे माझ्या मनात उदासीची भावना अशी येते की आता उदाहरणार्थ तुम्ही कोर्स केलेले 2 कोर्स केलेले गेल्या 3 वर्षामधले 90-80 म्हणजे 200 माणसं आणि आता कोर्स करत असणारी 50-60 माणसं, म्हणजे हे ज्यांनी किमान 6,000 आणि काही जणांनी 8,000 रुपये दिलेले आहेत, एवढी 250 माणसांचा या सगळ्या सरावाशी कधी ना कधी संबंध आलेला आहे.
यातले किती जण आता सराव करता आहेत, किती जण माझ्या संपर्कात आहेत, असा ज्यावेळी मी स्वतः विचार करतो, स्वतःला प्रश्न विचारतो, त्यावेळी ती उदासीची भावना माझ्या मनामध्ये येते. किंवा आता आपल्याकडे ज्यांनी ₹1,500 प्रोग्रामची फी भरून ज्यांनी प्रोग्राम घेतलेले असे जवळजवळ गेल्या वर्षामध्ये 300 लोक असतील. या 300 मधले किती जण खरंच सराव करतात? म्हणजे आपलं असं एक पुन्हा लॉजिकल थिंकिंग आहे की पैसे भरलेले असले तर माणसं सराव करत असतील, पण ते पुन्हा चुकीचं आहे. स्टॅटिस्टिकली ते प्रूव्ह होत नाही आणि त्यामुळे माणसं जेवढी अपेक्षित आहेत तेवढा सराव करत नाहीत. ती माहितीच घेण्याचं म्हणजे पुन्हा रिमेंबरिंग सेल्फ मध्येच राहतात. त्यांना माहिती अधिकाधिक हवी असते, त्यांना पुस्तकं वाचायला हवी असतात, पण प्रत्यक्षात एक्सपिरियन्सिंग सेल्फ मध्ये खूप कमी माणसं राहतात. असं मला ज्यावेळी जाणवतं त्यावेळी माझ्या मनामध्ये उदासीचे विचार येतात. पण त्यावेळी मला हे पुस्तक सांगतं की अरे, सिस्टीम 2 ही अवघडच आहे. अधिकाधिक माणसं सिस्टीम 1 मध्येच राहणार आहेत आणि त्यामुळे आपण जे काही करतो आहोत ते अवघड करायलाच सांगतो आहोत आणि त्यामुळे ते करणारं माणसं कमीच असणार. आणि असा विचार ज्यावेळी पुन्हा ह्या पुस्तकाच्या वाचनामुळे माझ्या मनात आपोआप येतो त्यावेळी ती उदासीची छटा ही कमी होते. त्यामुळे त्या दृष्टीनं सिस्टीम 1 आणि सिस्टीम 2 म्हणजे तुम्ही ते छान उदाहरण देत होता. अनेक जण म्हणजे प्रश्न विचारतात त्यामध्ये सुद्धा ज्यावेळी श्वासाकडे लक्ष देणं हे श्वास घेण्यापेक्षा अवघड आहे, हे तुम्ही 2-3 वेळा सांगितलं आणि हा सर्वांचाच अनुभव असतो. श्वासाकडे लक्ष देऊ लागतो त्यावेळी आपोआप श्वास घेऊ लागतो, अन्यथा गुदमरायला Exactly. होत आहे, घुसमटायला होत आहे असं माणसाला वाटू लागतं. कारण आपण सतत कर्त्या भावामध्ये असतो आणि सतत काहीतरी करायला हवं असतं आणि ते करणं थांबवलं की अस्वस्थता वाटायला लागते. मला असं वाटतं की ते करणं थांबवणं म्हणजेच विचार करणंही थांबवणं हे ज्यावेळी आपण शक्य होतं काही मिनिटांसाठी त्यावेळी आपण मनात आलेले विचार हे साक्षी भावानं पाहू शकतो आणि जो मी विचार करतोय तो सुद्धा याच आलेल्या विचारांचा परिणाम म्हणून आहे. म्हणजे मी डेलिबरेट थिंकिंग करत असलो तरी सुद्धा ते सिस्टीम 1 नुसारच आहे. हे यांनी इतक्या सायंटिफिक पद्धतीनं दाखवून दिलं आहे की त्यामुळे आपण काही फारच विकृत नाही हे आपल्याला पटतं आणि आपण पुन्हा पुन्हा साक्षीभावाचा सराव करू लागतो. त्यामुळे या पुस्तकामध्ये तुम्ही म्हटलं तसं त्यांनी कोणतेही क्विक फिक्स सांगितलेले नाहीत. माइंडफुलनेस या शब्दाचाही उल्लेख एकदाही त्या बिलकुल नाही पुस्तकामध्ये सर. नाही. असं म्हणजे मी तर त्यातला तो की असायला पाहिजे होता कारण ते खूप रिलेटेबल आहे. बरोबर. त्यांनी पण ते कदाचित तेव्हा त्यांना टाळायचं असेल कारण माइंडफुलनेस इज अल्सो वन बिझनेस आणि कोणताही बिझनेस मी प्रमोट करतो आहे असं त्यांना ते टाळायचं असेल त्यामुळे तो उल्लेख त्यांनी केलेला नाही. परंतु या सगळ्या पुस्तकाचा जो काही टेक होम मेसेज आहे तो म्हणजे माइंडफुलनेसची प्रॅक्टिस अगदीच आपल्याला अगदी. करायला हवी आणि पुस्तक वाचून किंवा माहिती घेऊन आपल्याला केवळ आपण प्रेरणा निर्माण करू शकतो. त्या प्रेरणेचा उपयोग प्रत्यक्ष सरावासाठी अधिक करायला हवा. नमस्कार सर, एक प्रश्न आहे. हो, विचारा. आता आपण जे म्हटलं ना, की आता समज एखाद्याची प्रतिक्रिया, रिएक्शन ही कमी होतीये किंवा सतत विचारात असणं कमी होतंय. तर ती व्यक्ती सिस्टम 2 कडे जाते असं म्हणता येईल का? किंवा हो. त्या वेळेला प्रसंग समोर येईल तसं विचार करणं, ॲक्शन घेणं, त्यातनं मोकळं होणं, पुढे जाणं. तर ही प्रक्रिया म्हणजे सिस्टम 2 आहे का? नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रतिक्रिया करणं आपोआप जे काही होतंय ते कमी झालं, म्हणजे तुम्ही त्यावेळी कोणताही विचार डेलिबरेटली करता आहात का? हां. जर तो डेलिबरेटली विचार काही करत असाल तर ते सिस्टीम 2 आहे. हां, म्हणजे प्रतिक्रिया एखादी करणं कमी झालं म्हणजे सिस्टीम 1 चा प्रभाव कमी झाला. ओके. हं. आपल्यावर नकळत जो सिस्टीम 1 चा प्रभाव असतो, वी आर लाइक मशीन. म्हणजे आता पुढच्या काळामध्ये जे काही प्रॉब्लेम येणार आहेत असं म्हणतात याचं कारण हं. आपण सर्व आपले जे रिस्पॉन्स म्हणजे मी माझ्या सगळ्या भावना या सुद्धा आता मशीन ओळखू शकेल असं आता हं. पुढचा भाग आहे. हं. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मला म्हणजे सर्व माणसांना अधिकाधिक कंट्रोल करेल कारण माणसं ही ठराविक पद्धतीनंच वागत असतात. आणि हं.
ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता अधिक चांगल्या पद्धतीनं शोधू शकतो की तुमची वागण्याची पद्धत काय आहे ती, आणि त्यानुसार तुम्हाला तो वळवू शकतो. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये माणूस तो जो फ्री विल आहे ते तुमच्याकडे न राहता जे डेटा मॅनेज करणार आहेत त्यांच्याकडेच तुमचा सगळा कंट्रोल राहणार आहे. याचं कारण आपले सगळ्या जे काही प्रतिसाद आहेत हे मोजता येणारे किंवा प्री प्लॅन्ड असतात. आणि त्यामुळे तुम्ही जे आता म्हणालात की प्रतिक्रिया कमी झालेली आहे, तर तुमचा कंट्रोल मशीननं करणं थोडं कठीण जाईल. आणि त्यामुळे आपण सर्वांनी अधिकाधिक माणसांनी असं होणं आवश्यक आहे की आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया निर्माण होणारच, फक्त त्याची तीव्रता कमी होईल. सुरुवातीला तुम्ही म्हणाल तशी त्याची तीव्रता इतकी असते की त्या तीव्रतेमुळे भावना निर्माण होतात आणि लगेच आपण कृती करतो. आता प्रतिक्रिया निर्माण होतात पण त्याची तीव्रता हळूहळू कमी होते आणि त्यानंतर आपण ती कृती करत नाही, आपण अधिक वेगळी योग्य कृती ही करू शकतो. तर ती कृती करण्यासाठीचा विचार करणं म्हणजे सिस्टीम 2 हे आहे. मग बरोबर, एक्झॅक्टली. म्हणजे मग रिॲक्शन टाइम आपला वाढला की आपण ऑटोमॅटिकली सिस्टम 2 मध्ये जाऊन विचार करतो का, आणि मग ती कृती इफेक्टिव्ह होते का जास्त? तर ती आपणहून नाही करत, मुद्दाम ती करायला पाहिजे. आता यासाठी म्हणजे एक समजावं म्हणून मी पुन्हा एक उदाहरण देतो. म्हणजे पंडित सरांची क्षमा मागून उदाहरण देतो, कारण हे आपल्या म्हणजे हिंदू पुराणातलं उदाहरण आहे. परंतु तो जो काही मी आता उदाहरण देतो आहे ते समजण्यासाठी म्हणून आहे. आणि त्यामध्ये सुद्धा शुक मुनी आणि व्यास यांची ती गोष्ट आहे. आणि त्यामध्ये शुक मुनींनी सिस्टीम 2 नुसार विचार केला का, तर नाही केला, पण त्यांची रिॲक्शन ही पूर्णतः बदललेली होती. म्हणजे ती गोष्ट अशी आहे की शुक मुनी रस्त्यानं चालले होते आणि ते तरुण होते, म्हणजे व्यासांचा मुलगा शुक मुनी असं आपल्या पुराणात सांगितलेलं आहे. आणि ते रस्त्यानं चाललेले होते आणि त्यावेळी शेजारच्या नदीमध्ये काही स्त्रिया नग्न अंघोळ करत होत्या. आणि शुकमुनी त्या रस्त्यानं गेले, शुकमुनींची नजर तिकडे स्त्रियांकडे गेली, स्त्रियांची नजर शुकमुनींकडे गेली, परंतु त्या स्त्रियांच्या वर्तनामध्ये काही फरक पडला नाही. त्या तशाच अंघोळ करत राहिल्या. शुकमुनी तसेच चालत पुढे गेले. त्याच्यानंतर व्यासमुनी त्या रस्त्यावरून, म्हणजे ते आता अधिक वयाचे शुकमुनींचे वडील, ते त्या रस्त्यानं जायला लागले. त्या स्त्रिया तशाच अंघोळ करत होत्या. पुन्हा असंच घडलं, व्यासांची नजर तिकडे गेली, त्या स्त्रियांची नजर व्यासांकडे गेली आणि त्याबरोबर त्यांनी लगेच त्या पाण्यात गेल्या. स्वतःची नग्न शरीर त्यांनी लपवली आणि त्या कंठापर्यंत गळ्यापर्यंत पाण्यात गेल्या आणि व्यास पुढे गेले. पण व्यासांनी आधी शुकमुनींच्या वेळी त्या काय वागल्या होत्या ते पाहिलं होतं आणि त्यामुळे त्यांनाही म्हणजे असं एक जिज्ञासा निर्माण झाली की मी जात असताना मात्र त्या पाण्यात का गेल्या आणि शुकमुनी जात असताना त्या पाण्यात का गेल्या नाहीत. आणि म्हणून त्यांची आंघोळ झाल्यानंतर ते पुन्हा त्या स्त्रियांना येऊन भेटले आणि त्यांनी विचारलं, हा सगळा प्रसंग सांगितला आणि त्यांनी विचारलं की तुम्ही असं का वागला. त्यावेळी त्या स्त्रियांनी जे सांगितलं ते उत्तर एकतर आपल्या अवेअरनेस आणि कॉग्निशन यातला फरक आणि तुमच्या प्रश्नाला थोडंसं उत्तर देणारं आहे असं मला वाटतं. की त्यांनी असं उत्तर दिलं त्या स्त्रियांनी की ज्यावेळी ते शुकमुनी तिथून चालले होते, आम्ही शुकमुनींच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की आम्ही नग्न आहोत याचंही भान त्यांच्या चेहऱ्यावर नाही. एखादं लहान बालक जसं चालत असतं तसे ते बालक चालत होतं आणि आमच्या छोट्या मुलासमोर आम्ही नग्न राहतो. समोरच्याला आपल्या नग्नतेची जाणीव होते त्यावेळी आपल्याला लाज वाटते. ती तुमच्या चेहऱ्यावरून झाली असं आम्हाला दिसलं. तुमच्या चेहऱ्यावर असं जाणवलं की आम्ही नग्न आहोत याची जाणीव तुम्हाला झाली आणि म्हणून आम्ही पाण्यात गेलो, कारण आम्हाला लाज वाटली. आता इथे शुक मुनींनी म्हणजे सिस्टीम 2 चं थिंकिंग केलं का, तर नाही केलं असं माझं उत्तर आहे. त्यांची जी आपल्या मगाशी जे माधव पंडितांनी सांगितलं की संस्कार सगळे नष्ट झाले असं गौतम बुद्ध जो म्हणतो, म्हणजे बुद्धाचे सुद्धा ते 4 टप्पे आहेत तेच आम्ही इथे सांगतो. तर बुद्धानं असं सांगितलं की विज्ञान म्हणजे जे काही समोर दिसतं, कानावर आवाज पडतो तो विज्ञान. त्याचा अर्थ लागणं म्हणजे संज्ञा, म्हणजे समोर जे काही दृश्य आहे त्या नग्न स्त्रिया आहेत, हा मनाचा दुसरा पाठ तो संज्ञा. त्यानंतर बुद्धानं सांगितलं की शरीरात एक संवेदना निर्माण होते आणि त्याला आपण संस्कार करतो, म्हणजे हे चांगलं किंवा हे वाईट, हे हवं हे नको
असा संस्कार करतो आणि त्यामधून पुन्हा पुढचं विज्ञान निर्माण होतं आणि ही सगळी स्टोरी ही सतत चालू राहते. तर विज्ञान आणि संज्ञा यामधला जो फरक आहे तो शुक मुनींना त्या संज्ञा पातळीवर ते गेलेच नाहीत, ते विज्ञान पातळीवरच राहिले. समोर हे दृश्य आहे, त्याचा अर्थ त्या नग्न आहेत, त्या स्त्रिया आहेत याचंही भान त्यांना आलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ते भाव त्यांना त्या स्त्रियांना दिसले नाहीत. तर मला असं वाटतं की आपल्या इथे जे सर्व ध्यान म्हणजे हे आज जे आपण माइंडफुलनेस म्हणतोय हे सुद्धा आपल्या पूर्वजांनी शोधलेलं आहे. आयुर्वेदात त्याचे उल्लेख आहेत, बुद्धानं ते सांगितलेलं आहे. या सगळ्या ध्यानाचा अंतिम परिणाम हा विज्ञान आणि संज्ञा यामध्ये हा जो फरक आहे तो होणं हा आहे, ज्यामध्ये सिस्टीम 2 वगैरे विचार करणं हे अपेक्षितच नाही, कारण हे सगळं आपल्या मेंदूला एक अशा पद्धतीच्या ट्रेनिंग देणं आहे की माझ्या मेंदूमध्ये जे लगेच रिॲक्शन होते तीच पूर्णता नष्ट करायची आहे, कारण ती माझ्या पूर्वीच्या ज्ञानामुळे संस्कारांमुळे निर्माण होते आहे. आणि ते थांबवणं म्हणजे हा सगळा आपल्या ध्यानाचा सराव आहे. त्यानंतर सिस्टीम 2 म्हणजे मुद्दाम विचार करणं आहे, जो कर्ता भाव आहे. आपल्याला संसारात राहायचं असल्यामुळे आपल्याला हे पुस्तक अभ्यासायला हवं, सिस्टीम 2 न विचार करायला हवा, निर्णय घेताना वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करायला हवा. परंतु साक्षी ध्यान किंवा जो संन्यासी वृत्ती ज्याला मी हे सुद्धा मेंदूतलं ज्यावेळी नष्ट करायचं असेल त्यावेळी त्याने सिस्टीम 2 पद्धतीनं विचार करणं हे देखील अनावश्यक आहे. त्याने सतत अधिकाधिक वेळ काय निर्माण होतंय आपल्या मनात आणि त्याकडे जर तो अधिकाधिक वेळ साक्षी भावानं राहू लागला तर एक वेळ अशी येईल की जी शुकमुनींची अवस्था आहे किंवा जी बुद्धाची अवस्था होती. आणि त्यामध्ये हे अपेक्षित आहे की आपोआप जे आपल्या प्रोग्रामिंगमुळे संस्कारांमुळे जे विचार निर्माण होतात, जे व्यासांच्या मनात म्हणजे म्हणून ते व्यास हे ज्ञानी होते शुकमुनींपेक्षा, सगळी पुराणं सगळं रामायण महाभारत त्यांनीच लिहिलेलं आहे, तरी सुद्धा ते या पातळीपर्यंत गेलेले नव्हते. विज्ञान आणि संज्ञा यातला जो फरक होता हा शुक अधिक गेलेला होता, कारण तो माहितीच्या मागे लागलेला नव्हता, तो स्वतः अधिक याचा सराव करणारा होता. मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी तुम्ही जाणीवपूर्वक विचार करता त्यावेळी तुम्ही सिस्टीम 2 न अधिक करायला हवा. साक्षी ध्यानाचा सराव करताना कोणत्याच प्रकारे विचार करणं हे अपेक्षित नाही. ओके, बरोबर आहे सर, समजलं. थँक्यू. सॉरी, कोणाला प्रश्न असेल तर, पण एकच वाक्य बोलतो. काय होतं मला काय वाटतं ना सर, की इतक्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आपण ऐकत असतो ना, ते आपण ऐकताना सतत त्याची एकमेकाशी सांगड घालत बसतो आणि इथे आपल्या समजेमध्ये खूप कन्फ्युजन क्रिएट होतं. म्हणजे सिस्टीम 1 म्हणजे सबकॉन्शियस का, मग फ्लो म्हणजे सिस्टीम 1 का, म्हणजे असा हा जो एकमेकाच्या वेगवेगळ्या संज्ञा म्हणजे ही नाही टर्मिनॉलॉजी आपण रिलेट करायला बघतो आणि ह्या टर्मिनॉलॉजी मधल्या गोष्टी त्यात म्हणजे इट क्रिएट्स कन्फ्युजन विथ इन द कन्सेप्ट इन अवर माइंड आणि हा कुठेतरी टाळायला पाहिजे. आणि ते परत सर म्हणतात तसं की इट्स नॉट अबाउट अंडरस्टँडिंग, इट्स अबाउट एक्सपिरियन्स. सो बेटर वी स्टार्ट डुईंग इट, दॅट्स द ओनली वे. थँक्यू. तर आता तुमच्या या मताशी म्हणजे ज्यावेळी आपण एखादा कन्सेप्ट समजून घेत असतो त्यावेळी तो कन्सेप्ट म्हणूनच समजून घेतला पाहिजे, हे बरोबर आहे. म्हणजे तो साक्षी भावानं तो समजून घेतला पाहिजे. पण नंतर या 2 वेगवेगळ्या कन्सेप्टचा एकत्र विचार करणं हे सुद्धा एक स्किल आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे ते टाळलंच पाहिजे असं नाही. मला माझी स्ट्रेंथ हीच जाणवते की शुकमुनी आणि बुद्ध यांचा सुद्धा मी एकत्र विचार करू शकतो आणि बुद्धानं जे काही सांगितलेलं आहे तेच कदाचित शुकमुनी किंवा याच्यात ते शब्द वापरलेले नसतील, पण तेच त्यामध्येही अपेक्षित आहे. आणि त्यामुळे ही जी सगळी आपली भांडणं आहेत ही केवळ पुन्हा थिंकिंग लेवलची भांडणं आहेत. जे असं म्हणत की ज्याने एक्सपिरियन्स घेतलेला असेल तर ते हे सगळी मग ते अगदी म्हणजे परवा मी कुराणावरचं एक पुस्तक वाचलं ज्याचा मराठी अनुवाद वहिदुद्दीन खान यांनी कुराणाचा मराठी अनुवाद केलेला आहे आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये ते असं म्हणतात की जरी कुराण अरेबिक मधलं असलं आणि मी त्याचा आता मराठीमध्ये अनुवाद करत असलो, हिंदीमध्ये त्यांनी अनुवाद केलेला आहे, हिंदीमध्ये अनुवाद करत असलो तरी हे सगळं मी शब्द मांडणार आहे
कुराण हे जे काय आहे ते खरं शब्दांच्या पलीकडचं आहे आणि अरेबिक माहीत नसणाऱ्याला सुद्धा एखाद्याला त्याचा अर्थ समजू शकेल ज्यावेळी तो त्या पातळीवर असेल. हा जो अर्थ समजणं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या धर्मांमध्ये उपासना पद्धतीमध्ये हे जे काही उपाय सांगितलेले आहेत ते त्या धर्मगुरू समोर त्यावेळी जी काही माणसं आहेत ते शब्द त्याने वापरलेले असतील, पण हे सगळे सजगता वाढवण्याचे उपाय आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो. म्हणजे मुस्लिम रोजे पाळण्यामध्ये तकवा नावाचा एक उपाय असतो की रोजे पाळताना तोंडात आलेली थुंकी गिळायची देखील नाही. म्हणजे पाणी प्यायचं नाही हे तर आहेच, पण थुंकी देखील गिळायची नाही. आता मी प्रयोग करून पाहतो आणि त्यावेळी आपली सजगता किती वाढते हे आपल्या लक्षात येतं. थुंकी आपण नकळतच गिळत असतो, रिॲक्शनरी तोंडात थुंकी जमा झाली की ती गिळत असतो. आता मुस्लिम रोजे पाळतात त्यावेळी हे असा सराव करतात का मला माहिती नाही, परंतु हे असं सांगितलेलं आहे की थुंकी ही गिळायची नाही आणि अशी न गिळणं म्हणजे तकवा आणि थुंकी न गिळण्याकडे लक्ष देणं म्हणजेच सजग राहणं. माझ्या तोंडात थुंकी जमा होईल पण मी ती गिळणार नाही. हे इतकं सजग राहणं हे रोजांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यामुळे विविध असे जे काही उपाय सांगितलेले आहेत हे आपली सगळी सजगता वाढवण्याचे वेगवेगळे उपाय आहेत. परंतु असं म्हणतात की सर्व मोठे लोक दोनदा मरतात, एकदा शरीरानं आणि दुसऱ्यांदा अनुयायांकडून, आणि त्यामुळे अनुयायी त्यांच्या शब्दांवरच वाद घालत राहतात आणि बुद्धानं त्यामुळेच बुद्ध अनेक गोष्टींवर बोलला नाही, तुम्ही अनुभव घ्या असं त्याने सांगितलं, पण तरी देखील बुद्धांच्या अनुयायांनी एकमेकांशी वाद घालून अनेक पंथ बुद्धा धर्मामध्येच निर्माण केले. हीनयान, वज्रयान, महायान, आणि या सर्वाचं कारण आपण शब्दांवर अधिक भर देतो हे आहे. प्रत्यक्ष जर आपण अनुभव घेतला तर शुकमुनी आणि बुद्ध हे एकच सांगतायत आणि महम्मद पैगंबराला सुद्धा तेच अनुभव आलेला होता असं आपण म्हणू शकतो. बोलू का मी? हा बोला ना. पंडित सर फारच सुंदर, तुम्ही अशी अनेक पुस्तकं